पुस्तक गप्पाच्या 19व्या प्रोग्राममध्ये आपण आपल्यापर्यंत पोहोचलेले रामायण आणि महाभारत याच्याबद्दल 2 दिवसापूर्वी बोललो. हा ऑडियन्स पार्टिसिपेशन असलेला लाईव्ह प्रोग्राम त्याच्यावरती आधारित असा आहे. अम, मी आपले जे पाहुणे आहेत, हेमंत रा हेमंत राजोपाध्ये, अम, नर्मदा खरे आणि पार्टिसिपंटची टोपी घालून आलेली मेघना यांना स्वतःची अर्ध्या मिनिटात प्रत्येकी ओळख करून द्यायला सांगतो. हेमंत, तुझ्यापासून सुरुवात करू. नमस्कार. माझं नाव हेमंत राजोपाध्ये. मी फर्ग्युसन कॉलेज आणि पुणे विद्यापीठामध्ये संस्कृतमध्ये BA MA MPhil केलं आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये इंडॉलॉजीमध्ये MA केलं आणि मग जर्मनीमध्ये ग्योटिंगन विद्यापीठात मी PhD साठी संशोधन केलं. गेली काही वर्ष मी संस्कृत, अरबी बुद्धिझम म्हणजे प्राचीन पाली साहित्य, हिंदू धर्म, बौद्ध धर्म आणि एकूण दक्षिण आशियाई धर्म हे विषय वेगळ्या वेगळ्या विद्यापीठांमध्ये भारतात आणि भारताबाहेर आणि काही खाजगी व्यासपीठांवर शिकवतो. ओके, नर्मदा. मी नर्मदा खरे. माझा खरा हा विषय नाही आहे, पण मी जास्त करून विज्ञानाची विद्यार्थिनी राहिलेली आहे नेहमीच. पण मला महाभारतात खूप रस आहे. रामायणाचा थोडासा रामायणावर जरा अन्याय होतो माझ्या बाजूनी तरी, असं मला वाटतं. पण मे बी ॲट सम पॉइंट मी तो भरून काढीन. ती चूक, ती उणीव भरून काढीन. पण महाभारतावरती माझं अगदी मनापासून प्रेम आहे आणि महाभारताच्या कुठल्याही फॉर्मकडे बघायला मला आवडतं. नाटक असो, निबंध असोत, सिनेमे असोत त्याच्यावर बेस्ड, गाणी असोत त्याच्यावर बेस्ड, ती सगळी मला आवडतात. म्हणूनच मुख्यतः मी ह्या कार्यक्रमात सहभागी होण्याचं हे कारण आहे की ते प्रेम कुठेतरी त्याला जागा मिळावी जायला. वंडरफुल. मेघना. नमस्कार. मी पण नर्मदाताईसारखी हा काय माझ्या अभ्यासाचा विषय आहे. पण वाचन आणि सिनेमे आणि नाटक या सगळ्या फॉर्म मधून रामायण महाभारत कायम खुणावत राहतं आणि त्याच्याविषयी वाटेल तसे आडवे तिडवे प्रश्न हेमंतला पण विचारता येतील. आपल्याला जसं जाणवलेल्या त्याच्या पैलूंविषयी बोलता येईल किंवा त्यावरती लिहिल्या गेलेल्या मराठीतल्या पुस्तकांविषयी गप्पा मारता येतील. म्हणून पुस्तक गप्पामध्ये सहभागी व्हायचं ठरवलं. ग्रेट. आपण आजच्या प्रोग्राममध्ये असं करणार आहोत की पहिल्यांदा 1-2 प्रश्न मी विचारीन आणि त्याच्यानंतर आपण ऑडियन्सकडनं प्रश्न घेणार आहोत. ऑडियन्स, तुम्ही जेव्हा प्रश्न विचाराल तेव्हा कृपया स्वतःला अनम्यूट करा आणि स्वतःचा व्हिडिओ चालू करा. पण आधी मी सुरुवातीला 2 प्रश्न विचारणार आहे. तर पहिला प्रश्न, महाभारताला 5वा वेद असं म्हणतात, जो बहुजन समाजाला जास्ती ॲक्सेसिबल आहे असा. तर हेमंत, तुझं या पैलूविषयी काही चिंतन आहे का? गणेश देवींच्या पुस्तकात मला वाटतं याबद्दल येऊन गेलेलं आहे. मी गणेश देवींचं पुस्तक वाचून खूपच काळ लोटलाय. मला त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे आठवत नाही, पण माझं आकलन काय हे मला नक्की सांगायला आवडेल. आपण गेल्या चर्चेमध्ये पाहिलं तथ्यानुसार ही आर्ष महाकाव्य आहे. आर्ष यासाठी किती ऋषी प्रणीत आहेत आणि ऋषी ही पदवी अशाच व्यक्तींना दिली गेलेली आहे ज्यांना काहीतरी दिसलंय. आता ह्याचा थेट संबंध वेदाशी आहे, कारण वेदातल्या रचना ज्या आहेत त्या रचनांचे रचयिते असलेले जे कवी लौकिक अर्थाने जे आहेत, त्यांचा उल्लेख परंपरेने ऋषी असा केलाय, कारण त्यांना ते ज्ञान दिसलं. अ, ऋषी दर्शनात ज्यांना ते ज्ञान दिसतं किंवा ज्यांना एखादी गोष्ट तत्व दिसतं ते ऋषी. महाभारत आणि रामायणाविषयी सुद्धा असंच आहे. आपण गेल्या चर्चेत पाहिलं तसं व्यासांना आणि वाल्मिकींना या गोष्टी आधीच माहिती होत्या आणि त्यांनी त्या लिहिल्या. शिवाय त्यांचा अधिकार तेवढा मोठा होता. त्यांच्या तत्वाचरणाचा अधिकार असेल किंवा एकूण त्यांचा सामाजिक जो काही विवेक त्यांचा असेल तो ऋषितुल्य होता. त्यामुळे त्यांना ऋषित्वाची पदवी दिलेली दिसते. त्यामुळे त्यांच्यापासून त्यांनी निर्माण केलेलं साहित्य ते अर्थातच ऋषींचं साहित्य आहे. त्यामुळे त्याला वेद म्हणण्यासाठी एक त्याला जागा मिळते. मी त्याचं सेमिओटिक्सच सांगतोय खरं तर, कारण हे सेमिओटिकलीच त्याला 5वा वेद म्हणतात. कारण
एरवी 5 वेद आहेत असं कोणी म्हणत नाही खरं तर. जरा आता थांबवतो तुला आणि मला सेमिओटिकल या शब्दाचा अर्थ सांग. म्हणजे साधारणतः आपण त्या अर्थाच्या छटा आणि त्या अर्थात त्या शब्दाच्या मागे दडलेले अर्थ हे कशा पद्धतीने जोडत त्या शब्दाशी जोडले गेले आणि त्याचे पदर कसे आकाराला येतात, साधारणतः याचा ढोबळमानाने अभ्यास सेमिओटिक्सच्या अंतर्गत केला जातो. त्याला इतर अनेक पद्धतींमधनं सेमिओटिक्स आकाराला येतं. आता खरं तर काय आहे की आता पाचवा वेदाविषयी पाहिलं आपण, पण वेद 4 आहेत असं आपण मानतो. पण वेदामध्येच अशा खुणा दिसतात आपल्याला की अथर्ववेद हा जो वेद आहे त्याला वेद म्हणून मान्यता नव्हती, कारण त्रैविद्या किंवा 3 वेद असा उल्लेख सारखा वेदांमध्ये येतो. आता त्याच्यामध्ये पण गुंतागुंत अशी आहे की अथर्ववेदातली बरीचशी सूक्तं जी आहेत ती ऋग्वेद काळा इतकीच प्राचीन आहेत. त्यामुळे हा समावेश कधी झाला किंवा त्रैविद्या हा शब्द एकूण 4 वेदांना उद्देशून वापरलाय की 3 वेदांना उद्देशून वापरलाय याविषयी परंपरेमध्ये आणि आधुनिक अभ्यासकांमध्ये बरेच प्रवाद आहेत. पण साधारणतः 3 वेद आणि मग चौथा अथर्ववेद असं आपल्याला दिसून येतं हा ते परंपरेने. मेघा त्यामुळे बोल ते बोल हा सही. त्यामुळे चौथा वेद जो आहे तो अथर्ववेद त्याचा समावेश झाला. आता वेदांची पण संरचना आपण पाहिली तर सुरुवातीला ऋग्वेदच होता. आता परंपरा सांगते असं की मंत्र ब्राह्मणयोर वेद नामधेयम. वेदांची रचना आपण गेल्या चर्चेत पाहिली तशी संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद असे 4 वेदांचे भाग पडतात. त्यातला मंत्रभाग म्हणजे संहिता आणि त्या मंत्रांचं यज्ञपर उपयोजन कसं होतं याची चर्चा करणारे जे ग्रंथ आहेत त्यांना ब्राह्मण असं म्हणतात. ब्रह्म म्हणजे मंत्र आणि त्यांची चर्चा करणारे ते ब्राह्मण. त्यामुळे मंत्र आणि ब्राह्मण यांनाच वेद म्हणावं असं एक आपल्याला वेदामधलं वचन दिसतं. त्यानंतर मंत्र, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद या सगळ्यांचा एकत्र समुच्चय म्हणजे वेद अशी एक आपल्याकडे काय म्हणूयात आकलन आणि एक दृढ जाणीव दिसते. त्यानंतर पुढे इतिहास पुराणाभ्याम वेदम समुपब्रह्मयेत असं म्हटलंय. इतिहास आणि पुराण यांच्याशिवाय वेदाचं वेदत्व सिद्ध होऊ शकत नाही. त्याच्यात म्हणजे वेदाचं जे काही वेद परंपरा जी आहे ती इतिहास पुराणांना घेऊन एकत्र ती तयार होते. त्यामुळे वेदांचं अध्ययन हे पुराणांशिवाय आणि इतिहासाशिवाय म्हणजे महाभारत रामायणाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. त्यानंतर भारत नाट्यशास्त्राला 5वा वेद म्हटलेलं आहे. कारण अर्थात ही जी काही 5वा वेद म्हणण्याची पद्धती जी आहे ती अधिकतः जे नाट्यशास्त्र किंवा संगीतादी विद्या, नृत्य, गायन, कलादी विद्या जे प्रॅक्टिस करतात त्यांच्यामध्ये ही श्रद्धा अधिक दृढ दिसते. पण साधारणतः परंपरेने सुद्धा नाट्यशास्त्राला 5वा वेद म्हटलेलं आहे. महाभारताला भारतो पंचमो वेद असं म्हटलेलं आहे. भारतालाही 5वा वेद म्हटलेलं आहे. याचं कारण एकतर मी म्हटलं की भरतांना पण मुनी किंवा ऋषी असं नाट्यशास्त्राचे लेखक जे भरत आहेत त्यांनाही मुनी आणि ऋषी या तुलनेत या चष्म्याने पाहिलं गेले. त्यामुळे त्या वेदाला वेद म्हटलेलं आहे. आयुर्वेद आपल्याकडे आहे. आता होतं काय की वेदांची रचना आणि त्यांचे उपवेद, त्या उपवेदांमध्ये वेगळे वेगळे म्हणजे ब्राह्मणांमधल्या अनेक अनेक ब्राह्मण, अनेक उपनिषद, त्यांचे उपवेद असं सगळं करता करता त्याची व्याप्ती ही अजस्त्र होऊन जाते वेदराशीची. त्यामुळे नेमकी वेदराशी कोणती याविषयी एक कन्सेन्सस आहे की 4 वेद, त्यांची ब्राह्मण वेगवेगळी संख्या आहे त्या ब्राह्मणांची. प्रत्येक वेदाची 4-5 ब्राह्मण आहेत. मुळात प्रत्येक संहितेत प्रत्येक वेदाच्या वेगळ्या वेगळ्या शाखा आहेत. म्हणजे ऋग्वेदाची शाकल शाखा आहे, बाष्कल शाखा आहे, अश्वलायन शाखा आहे. या 3 आत्ता उपलब्ध आहेत. 21 शाखा होत्या ऋग्वेदाच्या. यजुर्वेदाच्या काही शाखा होत्या, एक्झॅक्ट संख्या मला थोडं आठवत नाही, 40च्या वर होत्या. सामवेदाच्या सहस्र वर्तमानी सामवेद, सामवेदाच्या 1000 शाखा होत्या. अथर्ववेदाच्या पैप्पलाद, पैप्पलाद आणि शौनक अशा 2 शाखा उपलब्ध आहेत. त्याशिवाय इतर शाखा उपलब्ध दिसतात. या सगळ्या गोष्टींमुळे वेदांचं वेदत्व हे एका विशिष्ट पातळीच्या पलीकडे किती जाणायचं यामध्ये परंपरेमध्ये पण एक कन्सेन्सस दिसतो. त्यामुळे 4 वेद, त्यांचे उपवेद, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद आणि मग नंतर फार तर गृह्यसूत्र, श्रौतसूत्र यांना वेदांशी जोडलं गेलं. पण तरी एक वेद म्हटलं की हे 4 वेद आणि त्यांची ब्राह्मण उपनिषद. इतर जे ग्रंथ आहेत त्यांना ते वेदाला पूरक आहेत, वेद परंपरांना. बऱ्याचदा असं दिसतं की एखादी कथा वेदामध्ये, वेदसंहितांमध्ये बीजरूपात येते, तिच्याविषयी फार माहिती मिळत नाही. जसं अहिल्याची गोष्ट आपण पाहिली, अहल्या जारे ती असं ते एक दांड्य महाब्राह्मणामध्ये उल्लेख येतो, यजुर्वेदामध्ये, ऋग्वेदामध्ये उल्लेख येतो. तर नेमकं नेमकं काय झालं आपल्याला एवढंच कळतं की इंद्र नावाच्या माणसाने किंवा ब्राह्मणाने अहल्येचा शीलभंग केला. पण ती कथा पुढे पुराणामध्ये विस्तृत स्वरूपात दिसते. आता पुराणातली कथा प्रमाण मानायची की वेदातलं कथाबीज घेऊन पुराणामध्ये विस्तृत केलेलं आहे असं आपण समजायचं.
ह्याविषयी परंपरा आणि आधुनिकता यांच्या दोन्हीच्या निकषामध्ये पुष्कळ फरक आहे. त्यामुळे महाभारत 5वा वेद आहे अशी एक जनरल श्रद्धा म्हणून ठीक आहे. आणि परंपरेला सुद्धा ती तशीच हवी आहे. परंपरा सुद्धा 4 वेद प्रमाण मानते. बाकी इतर अनेक ग्रंथांना, वेगळ्या वेगळ्या ग्रंथांना 5वा वेद अशी मान्यता दिलेली दिसते. अच्छा. आणि याच्यातली जी म्हणजे ॲक्सेसिबिलिटीचा जो भाग आहे, की ज्या लोकांना, बरोबर. जी लोक मेघना ज्यांना म्यूट आहेस तू. वेद ज्यांना ॲक्सेसिबल नाही आहेत त्याच्याबद्दल तुमच्या तिघांपैकी कोणाला बोलायचं असेल तर बोला. नाही, हेच मला विचारायचं होतं की 5वा वेद म्हणून तांत्रिक दृष्ट्या त्याला नाव असणं नसणं वगैरे तो खूपच तांत्रिक भाग झाला. पण म्हणजे वेदांचा ऍक्सेस बहुजन समाजाला नव्हता किंवा स्त्रियांना पण नव्हता. आता पण हे तसं मात्र महाभारताचं नाहीये. बहुजन ही संकल्पना आहे ती पुन्हा 19व्या-20व्या शतकातली आहे. ती आपण वापरताना जरा जपून वापरू. पण त्या काळामध्ये ज्या ज्या वर्णांना, ज्या ज्या जातींना, ज्या ज्या समूहांना त्रैवर्णिक म्हणून मान्यता होती, कारण अनेकदा असं दिसतं की त्रैवर्णिकांमध्ये अनेक समूह आउटकास्ट केलेले आहेत. अनेक इतर विभागात वेद संस्कृती पसरल्यावर तिथल्या लोकांना त्रैवर्णिकांमध्ये समाविष्ट करून घेतलेला दिसतो. त्यामुळे त्या काळामध्ये ज्यांना ज्यांना त्रैवर्णिक म्हणून मान्यता मिळालेली आहे त्या वर्णातल्या पुरुषांना वेदाचा अधिकार आहे. आणि केवळ वेदाचाच नाही, संस्कृतचाही अधिकार आहे. आपण पाहिलं तसं गेल्या चर्चेत पाहिलं तसं अभिजात संस्कृतचाही अधिकार अगदी ब्राह्मण जातीतल्या स्त्रीला सुद्धा नाही. ती प्राकृतातच बोलते. त्यामुळे संस्कृत आणि इतर वेदांचा अधिकार हा त्रैवर्णिक पुरुषांनाच आहे. आता जसजसे इतर गट त्याच्यामध्ये येत गेले किंवा जसजसे इतर गट त्यातनं बहिष्कृत होत गेले तसतसे त्या अधिकाराचं मर्यादा ज्या होत्या त्या बदलत गेल्या. त्यामुळे ऍक्सेस हा फक्त त्रैवर्णिक पुरुषांना, इट इज व्हेरी मस्क्युलाईन, खूपच पॅट्रियार्कल सिस्टीम असल्यामुळे ते पुरुषांसाठीच आहेत वेद असं म्हणायला पुष्कळ जागा आहे. तरी सुद्धा पुराणांचा अधिकार हा स्त्री शूद्रांना दिलेला आहे असं परंपरा सांगते. पण आता पुन्हा पुराणांची रचना संस्कृतात आहे आणि जर संस्कृत नाटकामध्ये खरं संस्कृत स्त्रियांना संस्कृत बोलण्याचा अधिकार जरी नसला तरी संस्कृत आणि प्राकृत यांच्यातला फरक हा फक्त बोलीभाषा आणि स्टँडर्डाइज भाषा एवढाच असल्यामुळे संस्कृत स्त्रियांना समजतच होतं किंवा शूद्रांना समजतच होतं. त्यामुळे कानावर पडलेलं एखादं वचन ऐकणं हे जे काही फार समजून घेणं फार अवघड होतं अशातला भाग नाहीये. फक्त मग स्मृतींमध्ये आपल्याला असं दिसतं की वेद कानावर पडले की वेगळ्या वेगळ्या शिक्षा सांगितल्यात ज्यांना अधिकार नाही, अनधिकारी व्यक्तींना, म्हणजे काही काही ठिकाणी तर कानात शिसं होतावं अशा पण शिक्षा मनुस्मृतीमध्ये दिसतात. त्यामुळे ती फारच कॉन्टेस्टेड आणि एका अर्थी एक्सप्लॉयटेटिव्ह सिस्टीम आहे. हेमंत, कालिदासाच्या नाटकांमधनं वगैरे ज्या स्त्रियांची जी पात्र आहेत ती काय प्राकृतमध्ये बोलायची? हो हो होय. हो. आणि मग आपण कोणती त्यांचं संभाषण जर एखाद्या पुरुषाबरोबर होत असेल तर तो पुरुष कुठल्या भाषेत बोलायचा? संस्कृतात, म्हणजे तो असं टेक्स्ट संस्कृतात बोलायचा आपण आणि एक हा थोडं प्राकृत. लक्षात घेऊ. टेक्स्टमध्ये जे लिहिलंय ते त्या नाटककाराने किंवा त्या साहित्यिकाने लिहिलेलं आहे. मुळातला संवाद हा प्राकृतात झालाय की संस्कृतात झालाय माहित नाही. म्हणजे गीता अर्जुनाने कोणत्या भाषेत सांगितली कृष्णाला, सॉरी कृष्णाने अर्जुनाला कोणत्या भाषेत सांगितली, ती श्लोकपद्धत सांगितली का? आता एवढा त्याला वेळ होता का अनुष्टुपात रचना करत बसायचं किंवा वेगळ्या वेगळ्या वृत्तात? तर नाही. त्याने जे सांगितलं ते ऋषींनी श्लोकबद्ध केलं. तसं एखादी कथा जी आहे ती विशिष्ट भाषेमध्ये रचली. त्या संस्कृत नाटकांमधल्या कवींनी संस्कृतात, म्हणजे पुरुष पात्रांच्या तोंडी संस्कृतात संवाद दिले आणि स्त्री पात्रांच्या तोंडी प्राकृतात संवाद दिले. कारण भरत नाट्यशास्त्रात किंवा एकूण तेव्हाच्या काळातल्या अभिजन संकेतांनुसार अशी रचना असायला हवी असा एक नियम होता. त्यामुळे टेक्स्ट मधली रचना जी आहे ती त्या हेजिमनीचं निदर्शक आहे. पण प्रत्यक्षात अगदी म्हणजे पाणिनीच्या व्याकरणावर भाष्य लिहिणारे पतंजली, व्याकरणकार पतंजली, त्यांनी सुद्धा त्यांच्या पातंजल महाभाष्य नावाचा जो ग्रंथ आहे व्याकरणावरचं भाष्य, पाणिनीय व्याकरणावरचं भाष्य करणारा, त्याच्या सुरुवातीच्या स्पष्पशांधिक नावाच्या भागामध्ये सांगितलंय की हे जे यज्ञ करणारे पुरोहित आहेत ते केवळ यज्ञीय स्थलीच संस्कृतात बोलतात, घरी गेल्यावर ते प्राकृतातच बोलतात. म्हणजे आता आपण चौघं फॉर्मल व्यासपीठावर आहोत आणि आपण मित्र आहोत, तर आपण इतकं फॉर्मली बोलतोय कारण आपण आता फॉर्मल व्यासपीठावर आहोत. कॉल बंद केला की अरे काय अरे वगैरे असंच बोलू आपण, नाही का? त्यामुळे फॉर्मल भाषा म्हणजे संस्कृत आहे आणि ती फॉर्मल रूपात, टेक्स्ट रूपात जेव्हा लिखित केली गेली किंवा नाट्यबद्ध झाली तेव्हा ती त्या नाट्य नियमांनुसार रचली गेली. असं पुन्हा त्यातलं एक काय गुंतागुंत आहे.
आणि हे मला नुकतंच कळलं की मृच्छकटिकामध्ये म्हणजे बेसिकली वेश्यांना संस्कृत बोलण्याचा अधिकार होता, त्यांना संस्कृत यायचं अशी संस्कृत येणं हा प्रॉब्लेम नाहीये. वेश्यांना संस्कृत बोलायचा अधिकार होता, आय म्हणजे डाऊट. अधिकार नाही नाही म्हणजे अधिकार होता का नाही हा वेगळा प्रश्न, मी चुकीचं बोललो. पण त्या बोलायच्या कारण त्यांना आणि ते संमत होतं जनरली आणि असं त्या हा हा हा. राजकारणात पण असायच्या, त्यामुळे कदाचित आता ते पुन्हा त्यांना- काय आहे की तापसी नावाचं जे कॅरेक्टर असतं वेदामध्ये, जी तपस्विनी असते बाई, या संस्कृत साहित्यातली, जी वनात राहून तपश्चर्या करते, तर ती एका विशिष्ट अधिकाराला गेलेली तापसी संस्कृतात बोलू शकायची. तसं वेश्या म्हणजे इट इज अबाउट एलिटिझम. तुम्ही तो जे स्टेटस अटेंड केलं की तुम्ही मग त्याचा भाग होता त्या ब्रॉडर पब्लिक स्पिअरचा. देन यू आर अलाउड टू स्पीक इन दॅट, कम्युनिकेट इन दॅट लँग्वेज. त्यामुळे ते नियम जरी असले, समजा एखादा म्हणजे असे वेदामध्ये सुद्धा किंवा अन्य ग्रंथांमध्ये असे अनेक विधी सापडतात ज्यात सो कॉल्ड शूद्र वर्णाचा राजा आहे, त्याला एखाद्या ब्राह्मण आचार्यांनी शुद्ध करून त्याला त्रैवर्णिकात घेतलं. शिवाजी महाराजांचं असं शुद्धीकरण कथित नागाभट्टाने केलेलं होतं. कारण ही सगळी पतित मंडळी आहेत ना स्मृतींनुसार. आपण गेल्या वेळी पाहिलं तसं अमुक जात, अमुक अमुक वंश हे वैदिक कर्म सोडल्यामुळे ते पतित झाले, वेदधर्मापासून च्युत झाले. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा त्या वर्गात समाविष्ट करून घेण्यासाठी विशिष्ट विधी आहेत. आणि ते विधी पण गमतीदार आहेत. म्हणजे हिरण्यगर्भदान नावाचा एक विधी आहे, त्याच्यामध्ये ज्याला शुद्ध करून घ्यायचंय किंवा ज्याला त्रैवर्णिकात प्रवेश द्यायचा आहे, म्हणजे ज्याला द्विज व्हायचंय, त्याने एखाद्या मोठ्या कलशामध्ये सोन्याच्या झोपायचं, वरून तूप पोतायचे आणि मंत्रोच्चाराच्या घोषात तो पाण्यातनं बाहेर यायचा. म्हणजे तो त्या गर्भातनं बाहेर आला आणि त्याचा दुसरा जन्म झाला, तो द्विज झाला. मग त्याला वेदांचा वगैरे अधिकार दिला. किंवा प्रायश्चित्त करताना सुद्धा सेविकांना त्या सोन्याच्या योनीतनं जावं लागलं वगैरे असं सांगतात. ते खरं सोन्याच्या योनीपेक्षा हा तो शुद्धीकरण विधी आहे. आणि मग ते अच्छा अर्थात ते सोनं दान देणं वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यातनं होत्या. अच्छा त्यामुळे अच्छा ते अधिकार पण कोणाला द्यायचे, कधी द्यायचे, म्हणजे हरिहर बुक्क Right. हे शूद्र राजे होते, सातवाहन हे शूद्र वंशाचे होते, पण ते नंतर एक ब्राह्मण म्हणून घ्यायला लागले स्वतःला. त्यामुळे Right. अपवर्ड मोबिलिटी जसजशी होत जाते, फक्त यात स्त्रियांची संख्या फार कमी दिसते अर्थात. राईट 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 मेघना काहीतरी बोलत होती. मेघना, तुम्ही म्यूट. हा, होय. मला आपण थोडं तांत्रिक भागात शिरलो आणि आपण आपला फोकस सोडून संस्कृत नाटकं, प्राकृत आणि त्यातलं शास्त्र अशा गोष्टींमध्ये गेलो. म्हणून मला परत रामायण महाभारतावरती यायचं. तर मला असं वाटतं की ज्या प्रकारे बाकीच्या सगळ्या गोष्टींविषयी असे यमनियम होते, तसे महाभारत आणि रामायणाला लागू नव्हते का? कारण त्याची गावोगाव कथनं पुनर्कथनं झालेली दिसतात आणि एव्हरीबडी इज टॉकिंग अबाउट रामायण आणि महाभारत. तर त्याची लोकप्रियता कदाचित ह्याच्यामुळे असेल का? याच्याबद्दल काही पुरावे, मतप्रवाह असं काही सापडत? आता काय पुन्हा तेच आहे. आता सूत, भाट, चारण वगैरे हे जे गण आहेत, हे बऱ्याचशा संकर झालेल्या जाती आहेत. म्हणजे वडील निम्नवर्गीय आणि आई ब्राह्मण, किंवा आई ब्राह्मण आणि वडील निम्नवर्गीय. त्यामुळे त्यांच्याकडे कुठेतरी तो संस्कृतचा प्रवाह एक आलेला आहे, कल्चरल लेगसी म्हणून. आता या मंडळींना संस्कृत जरी येत असलं तरी त्यांनी ज्या ज्या भागामध्ये रामायण गायलं असेल ते संस्कृतात गायलं असेल का, तर शक्यता फार कमी आहे. कारण किंवा असं असू शकेल की एखादा, आता हे सूत म्हणाले वगैरे या पोथींमध्ये असतं ना, पोथ्यांमध्ये, त्या सूतांना 100% संस्कृत यायचं आणि त्या संस्कृतात कथा सांगायची असं दिसतंय. पण इतर ज्या जाती आहेत त्यांना संस्कृतामध्ये सांगण्याचा अधिकार होता का? कारण आपण प्रमाण मानलेलं रामायण महाभारत जे आहे ते वाल्मिकींचं किंवा व्यासांचं संस्कृत रामायण आहे. आपल्याला सूत हे तसे वरच्याच जातीचे झाले ना, कारण ते ब्राह्मण आणि क्षत्रियांमधला संकर होऊन झाले. नाही, शेवटी वरच्या जातीतले नाहीच, त्यांना स्थान नाहीये. पुन्हा काय होतं की शूद्र गणल्या गेलेल्या किंवा चांडाला गणल्या गेलेल्या, शेवटी ही पॅट्रियार्कल सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये निम्नवर्गीय जातींमध्ये पण एक हायरार्की आहे ना. त्यामुळे त्या जातींमधली हायरार्की, त्यांच्यामध्ये खालच्या जातींमध्ये कोणतरी वरचं आहे, एवढंच त्यांचं काहीतरी असेल तर वरचं स्थान. बाकी त्यांना मुख्य प्रवाहात त्यांचं स्थान हे शूद्रच समजलं जातं. आता राजस्थान आणि गुजरात वगैरे भागामध्ये अजूनही सूतांची परंपरा आहे. चारणा नावाची जातच आहे. बरेचसे नंतर मेमन, खोजा किंवा मुस्लिम झालेले दिसतात. अनेक पदमसिंह त्या गटातले होते. तर पदमसिंह मला सांगितलं होतं की त्यांच्या घरामध्ये रामायणाचे अजून ग्रंथ आहेत आणि पारंपरिक वंशपरंपरागत त्यांच्याकडे आलेले. ते जरी काय मुस्लिम झालेले असले तरी त्यांचं जे मूळ गाव आहे तिकडे रामायणाची परंपरा अजून त्यांच्या आजोबांपर्यंत होती, रामायण सांगण्याची. तर असे अनेक जाती अजूनही भारतभरामध्ये आहेत ज्या या सूत सूत हे त्याचं एक अम्ब्रेला टर्म सारखं नाव आहे,
पण ते अनेक असे बॅलडियर्स आहेत, दे आर बॅलडियर्स, गावोगावी फिरणारे, आणि त्यांच्या या सगळ्या जाती आहेत. त्यामुळे त्यांनी संस्कृतातच सांगितलं असेल ज्याच्याविषयी आपल्याला काही खात्री देता येत नाही. ओके. मला हा. गीतेबद्दल एक प्रश्न होता की ज्ञानेश्वरांनी गीता सोपी करून मराठीत लोकांना समजेल अशा भाषेत त्या काळातल्या लोकांच्या मराठी भाषेमध्ये केली, पण उरलेल्या महाभारताचं तसं नाही झालं. उरलेलं महाभारत कधी लोकांपर्यंत पोहोचलं? उरलेलं महाभारत लोकांपर्यंत पोहोचलेलंच होतं, ते कारण पोहोचलेलंच होतं. ते त्या त्या बोलीमध्ये ऑलरेडी हे बॅलाडियर्स मंडळी नेत होतीच. आणि इतिहास पुराण हे संस्कृतात आहेत असं आपल्याला वाटतं, पण अनेक स्थलपुराणं आहेत, अनेक जाती पुराणं आहेत तशी, आणि त्या प्रत्येक जातीचा संबंध महाभारतातल्या कसल्या तरी गोष्टीशी आहे. किंवा कोणतरी अर्जुनाने एखाद्या भिल्लिणीशी लग्न केलं, किंवा एखाद्या कथित जातीशी लग्न केलं, आणि मग त्याची ती प्रजा आहे वगैरे, असे काही ना काहीतरी संबंध, परंपरा. म्हणजे परंपरा ही फक्त उच्चवर्णीयांचीच मुक्तेदारी असं नाही. उच्चवर्णीय त्यातनं शोषण करत होते हा भाग निराळा, किंवा पुरुष प्रत्येक जातीचे शोषण करत होते हा भाग निराळा. पण प्रत्येक समाज वर्गामध्ये ती परंपरा पोहोचलेली होती, आणि त्या परंपरेचं प्रॅक्टिस सुद्धा प्रत्येक वर्गाच्या त्या 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 संदर्भामध्ये होत होतं, आणि प्रत्येक वर्ग कल्चरली स्वतःला अफिलिएट करू पाहत होता वेगळ्या वेगळ्या मार्गांमधून. त्यामुळे हे मिथ मेकिंग जे आहे ते वेगळ्या वेगळ्या, म्हणजे आता अगदी महार, मांग वगैरे ह्याच्या सो कॉल्ड पूर्वीच्या आपल्याकडे ज्या जाती होत्या, किंवा इतर अनेक भागातल्या जाती आहेत, त्या सगळ्यांचा संबंध काहीतरी पुराणांशी काहीतरी. कारण होतं काय की एकतर ही पुराणं सुद्धा आहेत, किंवा या सुद्धा रामायण महाभारतातल्याही बऱ्याचशा कथा ज्या आहेत त्या लोकविश्वासनं संस्कृताईत झालेल्या आहेत. त्यामुळे त्या लोकविश्वास कदाचित कथा ऑलरेडी फ्लोट होत असतील, किंवा अनेक गोष्टी लेजेंड्स अशा आलेल्या असतील, किंवा अनेकदा आपल्याकडे एखाद्या चांगल्या माणसाचा संबंध, अरे हा ना ह्याचा मुलगा आहे बरं का, खरं तर इलेजिटिमेट संतान आहे, असं आपल्याकडे बऱ्याच कथा अजूनही असतात लोकांविषयीच्या, मोठ्या लोकांविषयीच्या. मग त्या कथा अशा बऱ्याच ज्या रामायण महाभारतापर्यंत जोडलेल्या दिसतात. त्यामुळे प्रत्येक काय म्हणूयात मेजर पॉलिटिकल सिग्निफिकन्स असलेला गट, किंवा काहीतरी पॉलिटिकली विक्टिमाइज झालेला गट, हा या ना त्या मार्गाने महाभारताशी जोडायचा. महाभारताशी असं नाही, एकूण बरोबर. परंपरांमधल्या अभिजन जाणीवांशी किंवा अतिंद्रिय गोष्टींशी स्वतःला जोडायचा प्रयत्न करतो. आता नर्मदा, तुला प्रश्न का मेघना, तुला विचारायचं आहे आणखी? नाही नाही, ठीक आहे, बोल. तर गीत रामायणाबद्दल आपण 2 दिवसापूर्वीच्या प्रोग्राम मध्ये सुद्धा गीत रामायणाबद्दल काही बोललो नाही. पण रामायण मराठी मध्यमवर्गात पोचण्यात त्याचा खूप वाटा आहे. तर नर्मदा, त्याच्याबद्दल तू जरा बोलशील का? अरे ऍक्च्युली खरं ना, मला तर गीत रामायण माझ्यासाठी हे जास्त करून माझी आई म्हणायची गीत रामायण, आणि तिनेच ते वाचून दाखवलं होतं. आणि आमच्याकडे एक खूप सुंदर पुस्तक होतं, जुनं खिळखिळ गीतरामायणाचं, आणि त्यातनं वाचायचो आम्ही गीतरामायण. आणि अप्रतिम सुंदर काव्य आहे ते. आता महाराष्ट्रात वाढलेल्या लोकांना त्याबद्दल काय म्हणायचं असेल मला माहित नाही. पण म्हणजे कोणी कोणी म्हणतं की ग. दी. माडगुळकरांनी ते असं कुठेतरी बसलं होतं आणि त्यांनी फटकन लिहून टाकलं. तसं काही मला माहित नाही. मी जे वाचलं आणि मी जे ऐकलं ते इतकं सुंदर होतं, आणि इतकं परफेक्ट वर्णन होतं. रामराज्य म्हणजे काय, शरयू नदीच्या तीरी वसलेली ही जी अयोध्या नगरी होती ती किती सुंदर होती, त्याचं सगळं वर्णन. म्हणजे माझ्या डोळ्यासमोरचं जे रामायण आहे ते आहे. काल मेघना म्हणली की तिच्या डोळ्यासमोरचं जे रामायण किंवा महाभारत आहे ते रामानंद सागरचं आहे. तर माझं तसं नाहीये. माझ्या डोळ्यासमोरचं रामायण हे ग. दी. माडगुळकरांचं आहे. त्यामुळे ते फार सुंदर, सोज्वळ, स्वच्छ असं आहे. आणि आता जेव्हा आपण याबद्दल विचार करतो आणि आता आपण त्याची जास्त चिकित्सा करायला लागतो, तेव्हा आपल्याला जरा त्याच्यामध्ये इतर गोष्टी दिसायला लागतात. पण मी आत्ताच ते उघडून पाहत होते, आणि विश्वामित्र जेव्हा दशरथाकडे येतो आणि म्हणतो की मला तुझा राम दे, कारण माझ्या यज्ञवेदीवरती मी यज्ञ करतोय आणि मला जरा त्याची मदत पाहिजे. तर आता मी ते वाचते तर मला इतकं मॅनिप्युलेटिव्ह वाटतं की कसा कसा तो त्या राजाला
अं, गळेपडूपणा करून म्हणतोय की वाचू का मी हे? हो हो, वाच हे वाच. का हो आपल्याला प्लीज वेळ? प्लीज. येस येस. हा हा. तर तो म्हणतो, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा. मायावी रात्रींचर कष्टविती मजसी फार, कैक कैकवार करुणी यज्ञ नाही सांगता. यज्ञाची सांगताच होऊ नाही शकत आहे. शाप कसा देऊ मी, दीक्षित तो नित्य क्षमी, सोडतोच तो प्रदेश याग मोडता. मला सारखं सोडावं लागतं आणि पुढे कुठेतरी जाऊन परत सुरू करावं लागतंय. आरंभिता फिरून यज्ञ आणि तिथे फिरून विघ्न, प्रकटतात मंडपात कुंड पेटता. वेदीवर रक्त मांस, फेकतात ते नृशंस, नाचतात स्वैर सुखे मंत्र थांबता. बालवीर राम तुझा, देवो त्या हॅलो. घोर सजा, ऑफिस हॅलो ऑफिस. देवो त्या घोर सजा, सान जरी बाळ तुझा थोर योग्यता. म्हणजे राम अजून खूप लहान आहे, त्यामुळे दशरथाला आणि कौसल्याला दोघांनाही त्याने जाऊन नकोय. पण हा म्हणतो की तो लहान असला तरी त्याची थोर योग्यता. शंकित का होसी नृपा, मुनी मागे राज्यकृपा, बावरसी काय असा शब्द पाळता. प्राणाहून वचनी प्रीत, रघुवंशी हीच रीत, दाखवी बघ राम स्वतः पूर्ण सिद्धता. तो राम तयार आहे. आता एवढा 14 वर्षाचा मुलगा तो तयार आहे म्हणण्याला काय अर्थ आहे ना? अगदी अगदी. कौसल्य रडसी काय, भीरु कशी वीरमाय, उभय वंश धन्य, रणीपुत्र रंगता. मारीच तो सुबाहू, राक्षस ते दीर्घबाहू, ठेवतील शस्त्र पुढे राम पाहता. श्रीरामा तूच मान, घेई तुझे चाप बाण, येतो तर येऊ दे अनुज मागुता. तुझा धाकटा भाऊ मागे येतोय तर त्यालाही येऊ दे. म्हणजे हे किती मॅन्युप्युलेटिव्ह आहे असं मला आता वाटतं. तेव्हा नव्हतं वाटलं. आणि युद्ध रंगत ॲज इफ इट्स अ गेम. इट्स अ गेम. आणि मला ऍक्च्युली नेहमी असं काय वाटतं, सॉरी बोल बोल बोल. प्लीज. ते सौंदर्यशास्त्र नावाची गोष्ट असते ना, ते आपली म्हणजे एका विशिष्ट पातळी, विशिष्ट वयात, विशिष्ट स्टेजला, वैचारिकतेच्या आपल्याला त्या गोष्टी आवडतात खूप, आणि नंतर त्या नकोशा होतात खूप. अं, असं खूपदा होतं. मला नेहमी असं वाटतं, हे खूपच जास्त कर्कश असं विधान वाटेल की छंदबद्ध रचना का लोक करत असावेत. म्हणजे वेदांची रचना छंदामध्येच का केली, वृत्तामध्येच का केली, किंवा कोणतंही एखादं म्हणजे मी लग्नाला जातो आहे असं वाक्य आहे, तर लग्नाला जातो मी, हे का उलट पालट का केलं. वाक्याचा सिंटॅक्स जो आहे तो असा का बदलला, पद्यामध्ये का केला. तर मला अनेकदा असं वाटतं की बऱ्याचदा अं, अं, ते लोक ते प्रमाणित करण्यासाठी एखादी गोष्ट किंवा एखादं कल्चरल व्ह्यू जो असतो तो स्टँडर्डाइज करण्यासाठी जी वेगळी टूल्स वापरली जातात, त्याच्यामध्ये संगीत हे महत्वाचं टूल्स आहे. म्हणजे आपण सगळ्या चळवळी पाहू, समाजवाद पाहू, ज्ञानप्रबोधिनीची सगळी पद्ये पाहू, संघाची सगळी पद्ये पाहू, काँग्रेस राष्ट्र सेवा दलाची सगळी पद्ये पाहू. पद्य का महत्वाची आहेत? कारण त्या पद्यामधनं जो काही असा एक उत्साह येण्यापासनं किंवा तो विचार आपल्यामध्ये मुरेपर्यंत सगळं जे काही त्या पद्याची जे उद्देश असतात ते सगळे त्यातनं साध्य होतात. त्यामुळे इट इज अ टूल फॉर इंडॉक्ट्रिनेशन. ऑपरेशन म्हणण्यापेक्षा इंडॉक्ट्रिनेशन, राईट. त्यामुळे म्युझिक आणि संगीतामध्ये एखादी गोष्ट बद्ध झाली की ती म्हणजे मगाशी म्हटलं तसं, कृष्णाने गीता सांगितली असेल ती 20 मिनिटात सांगितली असेल फार तर. ती 700 श्लोक म्हणायला मी अनेकदा म्हटली, 700 श्लोकांची गीता ती दीड तास लागते, आणि फास्ट म्हटल्यावरही. तर एवढं किती वेळ सगळं लागतो? कृष्ण. हा हा. काय म्हणलास तू, किती वेळ लागतो? दीड एक तास लागतो, म्हणजे एक दीड तास लागतो. आता मग ते म्हणजे परंपरा सांगते की कृष्णाने तो माया बनवलेली होती, मग त्यात ते जो बोलत बसले वगैरे वगैरे. पण हे सगळं व्यवहार्य दृष्ट्या पाहिलं तर युद्ध भूमीवर 20 मिनिटात त्याने सांगितलं असेल कृष्णाला जे काही. ते सगळं वाढवून त्याचा विस्तार करून श्लोकबद्ध करून हे सांगणं, हे खूपच अं, अं, ठरवून केलेलं वाटतं ज्यांनी संहिता रचली. कारण गीता सांगितली आणि ती शब्दबद्ध केली, कारण हे पुन्हा संजय उवाच आहे ना. त्याच्या आधी, संजयाच्या आधी ते सूत, मग लोमहर्षण उवाच, मग काय कोण, असं सगळं ते जे काही नॅरेटर्स आहेत त्या नॅरेटरनी ते पद्यबद्ध केलेलं आहे. त्यामुळे आमचे एक सर होते, त्यांनी असं प्रयत्न केला होता की एक अख्खा परीक्षेचा पेपर त्यांना वृत्तबद्ध त्यांनी लिहून टाकला. आता ही हाऊस म्हणून ठीक आहे, पण अदरवाईज रोजच्या व्यवहारामध्ये मी प्रत्येक गोष्ट वृत्तात
छंदामध्ये सांगू शकत नाही किंवा सांगणं व्यवहार्य पण नसतं. त्यामुळे मला वाटतं की हे अतिशय कृत्रिम गोष्ट आहे पद्य रचना ही. आणि ती कृत्रिमतेची पातळी फक्त आपल्याला दृष्टीने बदलत जाते. म्हणजे आपण चर्चा केली या गीतरामायणाविषयी मागे, तेव्हा मी म्हटलं होतं की बऱ्याचदा ती क्राफ्ट असते आणि त्या क्राफ्ट अतिशय सुंदर क्राफ्ट, अत्यंत सुंदर हुकूमत असते छंदांवर. त्यामुळे उत्तम रचना निर्माण करता येऊ शकते. पण त्याचं जे पॉलिटिक्स असतं छंदांचं, ते आपल्याकडे इट इज अटरली निग्लेक्टेड बाय इव्हन बाय द स्कॉलर्स. त्यामुळे काव्य आणि छंदांचं जे कल्चरल हेजिमनीच्या दृष्टीने जे काही स्थान आहे ते फार महत्वाचं वाटतं मला. छंदांच्या क्वालिटीज एकतर माझ्या बाजूने आवडतात. देवी बसल्यामुळे आवाज ब्रेक त्यामुळे होतो. हॅलो, अजूनही आवाज ब्रेक होतोय का? आता येतोय व्यवस्थित आहे? माझ्या व्यवस्थित पाठीमागे आहे. खूप आवाज आहे त्यामुळे सॉरी. फक्त मला इतकंच विचारायचं होतं, तू आता छंदांचं पॉलिटिक्स म्हणाल तर त्याच्याविषयी अजून सांगायचे काय? मला जरा एक्सप्लेन करून सांगता तर आवडेल. आता खरं काय होतं की कोणीतरी जर आता मला पॉलिटिक्स करायचंय किंवा मला अमुक काहीतरी करायचंय म्हणून मी छंद रचना करतो असं होत नाही. किंवा कारण काय होतं, मानवी समूहात जसं राजकारण ही व्यवस्था आहे, तशी अभिव्यक्ती सुद्धा ही व्यवस्थाच बनून जाते. सामूहिक अभिव्यक्ती असेल किंवा व्यक्तिगत अभिव्यक्तीचे ट्रान्समिशन असेल, तर त्या अभिव्यक्ती मधनं एक विशिष्ट राजकारण आकाराला येतं आणि त्यातनं लोकांना कळतं की अरे आपण अशा पद्धतीने एखादी गोष्ट सांगितली म्हणजे विशिष्ट पद्धतीचे महाराजांनी अमुक केलं असं म्हटलं की विरशी संचारते लोकांमध्ये. हेच जर मी महाराजांनी अमुक केलं असं वृक्षवाने सांगितलं तर महाराजांचं कर्तृत्व कमी होतं असं नाही, पण समोरच्यापर्यंत ते कसं पोहोचतं यावर ते कर्तृत्व मॅटर करतं बऱ्याचदा. त्यामुळे परसेप्शन बनवण्यासाठी आवाजातले इंटोनेशन जसे असतात कारण या छंदांचा इतिहास भारतीय संदर्भात पाहिला आपण तर वेदामध्ये पण 3 पद्धतीच्या ते स्वर दिसतात, उदात्त अनुदात्त स्वरित. म्हणजे तच्छंयोरा वृणीमहे, तर कुठे जोर द्यायचा, कुठे तो आवाज तो स्वर वरती न्यायचा, कुठे तो नॉर्मल म्हणायचा. अग्निमी ए रे पुरोहितम ई कधी वाढवायचं हे ठरलेलं आहे. ही रचना केवळ वेदांचं प्रिझर्वेशन व्हावं म्हणून बनवलेली आहे का, तर तो एक हेतू असेलही कदाचित. पण त्या पद्य रचनेमधनं तो विचार किंवा ती जाणीव सार्वत्रिक करणं अतिशय सोपं होतं. त्यामुळे ह्या मेट्रिकल गोष्टी रचणाऱ्या माणसांनी काही विशिष्ट राजकीय हेतूनी रचल्या असं नाही, पण त्याचं पुढे जे काही ट्रान्समिशनच्या प्रोसेसेस मधनं जे काही त्याचं मॅनिफेस्टेशन त्याचं होतं म्हणजे आणि त्याचं जे प्रॅक्टिस होते त्या प्रॅक्टिस मधनं वेगळ्या वेगळ्या गोष्टी आकाराला येतात. त्यामुळे म्हणजे म्हणून ऋग्वेदामध्ये कर्मकांड अगदी म्हणजे औषधाला असेल फार तर, पण आज ऋग्वेद कसा म्हणायचा याचे पण नियम आहेत. किंवा छापलेला ऋग्वेद हा छापलेला वेद किंवा लिहिलेली संहिता ही वेद माणूस नाही असं म्हणणारे अनेक आचार्य, वैदिक आचार्य अजूनही येतात आपल्याकडे. कारण वेद हे फक्त श्रुती माध्यमातूनच म्हणायचे असतात. त्यामुळे छापील किंवा लिखित स्वरूपातले मंत्र यांचं मंत्रत्व सिद्ध होऊ शकत नाही परंपरेनुसार. आता हे कोणी ठरवलं? श्रौत माध्यमातून असायला हवं, हे कसं ठरलं? बरं, आता व्यवहार्यदृष्ट्या मला एका क्लिकवर अख्खा ऋग्वेद मिळतो किंवा एका क्लिकवर मी एखादा व्हिडिओ ऐकला की मला ते समजू शकतं की कुठे स्ट्रेस द्यायचा आहे, कुठे स्ट्रेस नाही द्यायचा. ते मी समजा अगदी चिकाटीने मी ते आत्मसात केलं तर मला वेद म्हणता येईल, पण ते गुरुमुखातनच शिकलं पाहिजे असा पुन्हा एक नियम आला. मग तो गुरुकडे कसं जायचं त्याचा एक नियम आहे, समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, संविधा घेऊन त्याने गुरुकडे जावं, त्याची सेवा करावी वगैरे या या सगळ्या गोष्टी आल्या. आणि हे केवळ वैदिक परंपरा किंवा जैन बौद्ध परंपरांपुरतच नाही, तर आता भीमसेन जोशींची गोष्ट माहिती आहे आपल्याला, ते त्यांच्या गुरुकडे 6-7 वर्ष काय नुसतं म्हशी धुवायचं काम करायचं काय असं असं होतं. तर ही गुरु परंपरा जी ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जसजशी पसरत जाते तसं त्यांचं एक आचार विश्व आचार चौकट आचाराची तयार होते. आणि त्याचं पण एक म्हणजे महत्व असेल, म्हणजे उपासना नाम चित्तई काव्यम असं परंपरा म्हटली, परंपरेने सांगितलंय की एखादी उपासना किंवा एखादं कर्मकांड का करायचं तर त्यात आपल्याला एंगेज व्हायला मदत करतात त्या गोष्टी. म्हणजे त्या 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 विशिष्ट वर्तुळाविषयी, क्षेत्राविषयी किंवा ग्रंथाविषयी किंवा परंपरेविषयी आपल्या मनामध्ये आदराची भावना आणि रस निर्माण व्हावा म्हणून त्याची एक विशिष्ट आचार पद्धती आखली जाते. तसंच त्यातून म्हणजे छंदोबद्ध कवितांचं सुद्धा असं एक विशिष्ट विश्व आकाराला येत जातं. त्यामुळे छंदामधल्या रचना ह्या गेय असल्यामुळे त्या अधिक अट्रॅक्टिव्ह असतात आणि त्यामुळे तशी रचना करणं बहुतांश भारतातले प्राचीन भारतातले ग्रंथ आहेत ते पद्य जास्त दिसतात आणि गद्य नंतर. आणि ते गद्याचं इतका कमी प्रादुर्भाव दिसतो की गद्यामध्ये खरं कवींचा कस लागतो असं म्हणतात. खरं तर गद्य लिहिणं तुलनेने सोपं आहे. तिथे
कोणती मात्रा लघु असावी, कोणती मात्रा दीर्घ असावी असा प्रकार करावा लागत नाही. तुम्ही ते कटशॉट करू शकता, एडिट करू शकता. पण अमुक शब्द हा गुरुच असायला हवा, 7वं अक्षर गुरु असावं, 5वं अक्षर लघु असावं, असं काही गद्यामध्ये पडत नाही, करायला लागत नाही. त्यामुळे गद्य सोपं आहेत तुलनेने. पण गद्यम कवीनाम निकषम वदंती, कारण तुम्हाला पद्य लिहायची इतकी सवय आहे कवींना, त्यामुळे पद्याला अतिरिक्त महत्व दिलं गेलं आपल्याकडे. त्याचं कारण हे आहे की परंपरा त्यातनं स्ट्रेंथन होत जाते, परंपरा लोकांपर्यंत पोहोचवणं अधिक सोपं होत जाते. ही अशी मांडणी मला इंडॉक्ट्रिनेशन. मला हेमंत तुला एक प्रश्न विचारायचा होता. अं, रामायण महाभारत दोन्हीही गंगेच्या खोऱ्यात, गंगा यमुनेच्या खोऱ्यामधल्या गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन नंतर जेव्हा सिव्हिलायझेशन गंगेच्या आणि यमुनेच्या खोऱ्यामध्ये जास्त चांगल्या पद्धतीने स्टेबलाइज झाली, त्यानंतरच्या गोष्टी आहेत का ह्या? पण काल तू जेव्हा बोलत होतास तेव्हा तुझ्या बोलण्यातनं मला वाटलं की त्यातली बरीचशी कॅरेक्टर्स सिंधूच्या आजूबाजूला पाकिस्तानच्या भागामध्ये वगैरे पण त्यांच्याबद्दल, त्यांचा ओरिजिन तिथे आहे असं एक मला, माझं काहीतरी चुकलं का त्याबद्दल, म्हणजे असं मला अशी माझी समजूत झाली. हा, म्हणजे एक भरत नावाचा एक वैदिक काळातल्या राजांचा गट आहे, किंवा एक कुल आहे, राजकुल, जे रावी नदीच्या भागात, म्हणजे आज पाकिस्तान, चिनाब, रावी वगैरे भागामध्ये राज्य करत होतं, लाहोरच्या आसपास. आता त्या भरतांचेच वंशज हे भरत कुळ आहे का महाभारतातलं, हा पुन्हा चर्चेचा विषय होऊ शकतो. पण पीपल आयडेंटिफाय दॅट विथ भरत कुल, कारण आपल्याकडे एखादं नाव एकदा आपण गृहीत धरलं की तो माणूस तोच आहे असं आपण प्रमाण मानतो. त्यामुळे हे भरत तेच आहेत असं गृहीत धरलं गेलं. आता खरं तर काय झालं की काय होतं की बऱ्याचशा, म्हणजे कृष्णाचा उल्लेख छांदोग्योपनिषदामध्ये आहे, असं आपण त्यावेळी चर्चेत बोललेलो होतो मी. ही जी कथा आहे, ऋग्वेदाचा जो काळ दिसतो तो साधारणतः पंजाब पर्यंत दिसतो आपल्याला. पंजाब आणि थोडासा नंतर गंगेच्या खोऱ्याच्या जवळपास ही मंडळी आलेली दिसतात. यजुर्वेद मात्र जो आहे तो व्यवस्थित, म्हणजे मेन काय म्हणूयात, गंगेच्या खोऱ्याचा जो गाभा आहे, म्हणजे आज पूर्व उत्तर प्रदेश आणि पश्चिम बिहार हा जो भाग आहे, किंवा नेपाळची बॉर्डर, मिथिला वगैरे, हे जे म्हणजे त्याला काय, दरभंगा वगैरे हा जो भाग आहे, त्या भागामध्ये यजुर्वेदातल्या बऱ्याचशा चर्चा दिसतात. आणि तिथपासून ते साधारणतः विदर्भापर्यंत हा पैस दिसतो. म्हणजे विदर्भाचा उल्लेख ब्राह्मण ग्रंथामध्ये दिसतो व्यवस्थित, विदर्भाच्या राजाचा उल्लेखही ब्राह्मण ग्रंथामध्ये दिसतो. आणि हा विदर्भ महाभारतातही दिसतो, कृष्णाची सासरवाडी विदर्भ, पुंडिनपूर जे होतं, अमरावती, पृथ्वी. रामायण महाभारतामधल्या आता याचा एक आणखी एक अंतर्गत पुरावा असा दिसतो की वरुण ही देवता वेदामध्ये पूज्य आहे, पण महाभारतामध्ये तिचा फार उल्लेख दिसत नाही. कारण देवतांचंही स्थान जे आहे ते वेगवेगळ्या कारणांनी त्याचं स्थान वर खाली होत राहतं, म्हणजे त्यांचं महत्व कमी जास्त होत राहतं. जसं इंद्र हा महत्वाचा देव होता वेदामध्ये, तो भागवतामध्ये, महाभारतामध्ये अतिशय दुय्यम आहे. म्हणजे विष्णू वगैरे हे या देवता प्रकर्ष पावल्यावर तो एक असा संघर्ष पण दिसतो. कृष्णाने इंद्राला हरवलं त्या गोवर्धन पूजेच्या दरम्यान वगैरे असं. आता महाभारतामध्ये एक राजा आहे कंबोज देशाचा, त्याचं नाव श्वेतायुध असं आहे, त्याला अर्जुनाने पूर्वी मारलं. श्वेतायुध हा वरुणाचा भक्त आहे आणि त्याला वरुणाने गदा दिलेली आहे. मेन स्ट्रीम गंगेच्या खोऱ्यामधल्या एकाही राजाचं वर्णन हा वरुणाचा भक्त आहे असं येत नाही, पण श्रुतायुधाचं वर्णन येतं. कारण श्रुतायुध हा कंबोजचा आहे. कंबोज म्हणजे आज जिथे कारगिल, पूंछ, राजौरी किंवा नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर प्रोव्हिन्स पाकिस्तानमधलं जे आहे, हा सगळा कंबोज देश आहे. आणि त्या भागामध्ये अजूनही वैदिक पद्धतीच्या देवी देवतांचा छोटासा ट्रेस दिसतो. कलश नावाची व्हॅली आहे, तिथे कलश नावाची जमातच आहे. तर त्या जमातीमध्ये अजूनही वैदिक काळातल्या लेजेंड्स त्यांच्याकडे आहेत. त्यांची पूजा पद्धती जी आहे ती ऋग्वेद काळातल्या पूजा पद्धतीची नातं सांगणारी पूजा पद्धती आहे. तिथे इंद्रवृत्राच्या कथा त्यांच्याकडे दिसतात. आता ह्या कथा आपल्याकडे विसरल्या गेल्यात. म्हणजे आता समजा रॅन्डम महाभारतावर प्रेम असलेल्या, महाभारत वाचलेल्या माणसाला विचारलं वृत्रासुर कोण, तर त्याला पटकन कळणार नाही. महाभारतामध्ये वृत्राची कथा येते पण त्याला आठवणार नाही ती कदाचित. किंवा वरुणाचं काम काय, किंवा वरुण हा पावसाचा देव आहे असं आपण मानतो, तर वरुण हा पावसाचा देव नाहीये. पावसाचा देव इंद्र आहे, किंवा काही ठिकाणी मित्राला पावसाचा देव आहे मानलेले काही अभ्यासकांनी. पण वरुण हा पावसाचा देव, तो पाण्यात राहतो. पण आपण वरुण राजा सुखावला, वरुण राजाच्या आगमनाने शेतकरी सुखावला असं म्हणतो.
कारण या देवतांचं मुळात जे औचित्य आहे तेच या परंपरेमध्ये गंगेकडे आल्यावर कमी झालेलं दिसतं. त्यामुळे अंतर्गत पुरावा पाहिला तर वैदिक देवतांचं जे स्वरूप आहे ते बदललंय आणि त्यांना काही अंशी अपूज्यता पण आलेली आहे. कारण ही सगळी मंडळी गंगेच्या खोऱ्यामध्ये आल्यावर ते त्यांचं आधीचं जे काही सांस्कृतिक विश्व संचित होतं किंवा त्यांच्या पूर्वजांचं, आता हे पूर्वज म्हणजे बायोलॉजिकल पूर्वज किंवा सांस्कृतिक पूर्वज, त्या पूर्वजांचं जे सांस्कृतिक विश्व आहे ते थोडंसं सोडून खाली आलेले आहे आणि त्यांच्या देवताही वेगळ्या आहेत. त्यांच्या देवतांविषयीची आकलनं पण वेगळी आहेत आणि त्या प्रॅक्टिसेस पण वेगळ्या आहेत. त्यामुळे गंगेच्या खोऱ्यामध्ये ही आलेली मंडळी आहेत आणि नैमिषारण्यामध्ये महाभारत लिहिलं गेलं असं आपण मानलं किंवा व्यासांचा आश्रम हा बद्रिकाश्रमाजवळ म्हणजे उत्तरांचलमध्ये होता असं मानलं तर ते हरियाणापासून थोडंसं खाली थोडंसं पूर्वेकडे आलेले दिसतात ही सगळी मंडळी आणि मग खाली गंगेच्या खोऱ्यामध्ये आलेली दिसतात. त्यामुळे महाभारताचं जी जॉग्रफी जी आहे, रामायणाची जी जॉग्रफी आहे ती 100% गंगेच्या खोऱ्याशीच केंद्रित आहे. पण त्यांच्या काही मेमरीज मात्र तिथल्या दिसतात. आणि केवळ नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर प्रोव्हिन्स नाही तर असे खूप कमी राजे दिसतात जे आसाम वगैरे भागामधले, आय मीन ईशान्य भारतातले दिसतात. भगदत्त नावाचा राजा दिसतो कौरवांच्या सैन्यातला. तो भगदत्त, त्याचं नावच भगदत्त म्हणजे तो आज जे कामाख्या देवीचं स्थान आहे तिथे योनी पूजा होते. योनी म्हणजे भग, त्या योनी देवतेने दिलेली देवता भगदत्त म्हणून तो भगदत्त आहे. नरकासुराचा परंपरेतला तो भगदत्त, म्हणजे मुलगाच रादर. किंवा गुजरात मधले संदर्भ दिसतात, फार कमी दिसतात. फक्त एकच म्हणजे गिरनार द्वारका तिथे दिसते आणि विंद अनुविंद नावाचे राजे आहेत ते आनर्त नावाच्या देशातले आहेत. हा आनर्त म्हणजे सौराष्ट्राचा भाग आहे. विदर्भातला फक्त रुक्मी नावाचा राजा दिसतो आपल्याला, बाकी नावं फारशी दिसत नाही. तर ती जॉग्राफी कॉन्सन्ट्रेट झालेली आहे तीच मुळात म्हणजे ज्याला याचं कारण असं की आर्यावर्त नावाची जी कन्सेप्ट आहे की गंगा यमुनेचं जे खोरं आहे म्हणजे त्यांच्या उपनद्यांचं आणि आणि मुख्य नद्यांचं जे जाळं आहे म्हणजे एमपीच्या वरती, नर्मदेच्या वरती आणि काश्मीर पासून खाली एवढाच जो देश आहे तोच आर्यावर्त आहे. त्यातही खरं तर आपण तपशिलात गेलो तर उत्तर भारतातले काही विशिष्ट जिल्हे तेवढाच आर्यावर्त आहे खरं तर. त्यामुळे ती संस्कृती मुळात ही गँजेटिक प्लेन्स मधलीच आहे, यात काही शंका नाही. व्हेरी इंटरेस्टिंग. आता ऑडियन्सला मध्ये काही कोणाला प्रश्न आहेत का? जर प्रश्न असेल तर स्वतःला अनम्यूट करा, व्हिडिओ चालू करा आणि प्रश्न विचारा. मला तरी कोणी दिसत नाहीये. भाग्यश्रीनी व्हेरी इंटरेस्टिंग, हॅव टू लिव्ह नाऊ बोलेन नंतर, इतपतच आहे. हा एकच मेसेज आहे. अच्छा, ओके. आपल्याकडे अजून एक 10-15 मिनिटं आहेत. हेमंतसाठी आणखीन कोणाचे काही प्रश्न? हेमंत, काल हं. बोलताना मला मेघना म्हणली काहीतरी राधेचा विषय निघाला होता. राधेबद्दल ती बोलली होती, पण राधा महाभारतात नाहीये. नाहीये, राधा महाभारतात नाहीये, भागवतामध्ये पण नाहीये. आता काही लोकांचं म्हणणं आहे की ती अमुक अमुक ठिकाणी अशा अशा पद्धतीने दिसते. 10व्या स्कंदामध्ये एक राधा नावाची गोपी आहे असा एक संदर्भ दिसतो. आता काय आहे की राधेचा पहिला उल्लेख जर टिपिकली पाहिला तर जयदेवाच्या गीतगोविंदामध्ये दिसतो. आता त्याच्यानंतर हा राधेचा जो कल्ट आहे तो प्रचंड पॉप्युलर झालेला दिसतो. आधीच्या काळामध्ये कोणाचं म्हणणं आहे की पाणिनीय व्याकरणामध्ये दोर दंडैर धावंतो नावाचं सूत्र आहे. आता त्याच्यामध्ये दौर दंडैर रधावंतो त्याच्यामध्ये राधा आहे असं लोकांचं म्हणणं आहे. काहीतरी करून आता राधा हे इतकं पॉप्युलर पात्र झालं की तुम्हाला कुठेतरी महाभारतामध्ये भागवतामध्ये लोकेट करायचंच आहे. त्यामुळे अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लोकांनी ते शोधायचा प्रयत्न केलाय. एक मोठे संस्कृतचे लक्ष्मीकांत शुक्ल नावाचे आचार्य म्हणजे प्राध्यापक आहेत बनारस हिंदू विद्यापीठामधले. त्यांनी मध्यंतरी असं गमतीमध्ये लिहिलं होतं की दोर दंडैर धावंतो मध्ये राधा हा शब्द शोधणं म्हणजे आख मिचोलीमध्ये चोरी शोधण्यासारखं आहे. तर खरं तर राधा हे पात्र जयदेवाने क्रिएट केलं किंवा त्याच्या थोडंसं आधी पण काही संदर्भ पुसळ दिसतात की राधा नावाची एक व्यक्ती कृष्णाशी संबंधित आहे. पण राधेचा कल्ट प्रचंड फेमस झाल्यामुळे ती वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये शोधण्याचा प्रयत्न झाला. पण नंतर ही जी परंपरा मध्वगौड संप्रदाय जो बंगालमधनं आला, जयदेव मग चैतन्य महाप्रभू आणि ती सगळी
जीव गोस्वामी वगैरे अशी सगळी ती मोठी गौडीय परंपरा आहे, वैष्णव परंपरा. त्यांनी मग वेगळ्या वेगळ्या उपनिषदांच्या अंगाने अनेक वैष्णव भाष्य उपनिषदांवर लिहिलेली दिसतात. त्याच्यामध्ये त्यांनी प्रकृती म्हणजे राधा आहे, पुरुष म्हणजे कृष्ण आहे, किंवा अशा माया म्हणजे राधा आहे वगैरे अशा अनेक अंगांनी त्यांनी राधेला कुठेतरी अप्रोप्रिएट करण्याचे प्रयत्न केलेले दिसतात. आणि मग ती वेगळ्या वेगळ्या संस्करणांमध्ये, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, ती वेगळ्या ग्रंथांमध्ये तिला बसवण्यात आलं. त्यामुळे राधा हे फार नंतरचं पात्र आहे. हा, तर अप्रोप्रिएट करण्या एवढी ती आधी पॉप्युलर झाली कशी? सुरुवात कुठून झाली? कुणी केली? जयदेव जयदेव हा तिथे एक जयदेव नावाचा संस्कृतातला कवी आहे 11व्या शतकातला. त्याचं गीत गोविंद नावाचं प्रचंड एरोटिक काव्य आहे. त्याच्यामध्ये श्रीकृष्ण आणि गोपी यांचा शृंगार दिसतो. आणि त्या शृंगारामध्ये असं दिसतं की नंदगोप नंदराजा जो आहे तो त्या राधेला म्हणतो की बाई, माझा मुलगा वयात आलाय, तर तू त्याला प्लीज चांगला अनुभव दे, त्याला त्याला काय म्हणूयात, रमव कुठेतरी, थोडक्यात त्याच्याशी तू एक्सपिरियन्स रममाण हो. हा. दे त्याला. आणि मग ती त्याच्यासोबत कृष्ण रममाण होतो आणि मग सगळ्या गोपींसोबत त्याच्या क्रीडा दिसतात. हे इतकं प्रचंड प्रसिद्ध झालं काव्य की ते कल्ट बनून गेलं. आणि आजही इस्कॉन मध्ये आणि एकूण गौडीय परंपरेमध्ये हे एरोटिक काव्य, त्यातली काही विशिष्ट जे पद आहेत ती अत्यंत भक्तिरसपूर्ण पद्धतीने गायली जातात. त्यातलं पहिलं जे आहे त्यात इरोटिका दिसत नाही. पहिल्या अष्टपदीमध्ये जय जगदीश हरे ही अष्टपदी आहे, त्यात सगळ्या अवतारांची स्तुती आहे. अतिशय सुंदर काव्य आहे. आणि त्याचा करिश्मा पण एवढा आहे की जयदेवाला त्याच्या हयातीतच तो असं म्हणू लागला की हिमालय जर सर्वात मोठा पर्वत असेल, गंगा जर सर्वात शुचितम नदी असेल, तर जयदेवाचं काव्य हे सर्वात महान काव्य आहे. इतकं त्याला त्याचा किंवा तो एका ठिकाणी म्हणतो की मी माज करतो, कारण स्तनमंडलांचा भार हा कुब्जेनी मिरवायचा का नाही, जी सुंदरी आहे तिनेच मिरवायचा असतो. इतका हा प्रचंड त्याचा तो, म्हणजे त्याला इतकं त्याने एनकॅश केलं त्या सगळ्या गोष्टींना. त्यामुळे ह्या सगळ्या राधेच्या ज्या राधाविषयक ज्या कथा आहेत त्याच्यामुळे मोठा एक संप्रदाय निर्माण झाला आणि त्या संप्रदायाने ह्या मागे शोधण्याचे प्रयत्न केले राधेला. आय सी, आय सी. मेघनाथ, तुला काहीतरी म्हणायचं होतं? मला थोडी पुस्ती जोडायची आणि ही अगदी अर्वाची म्हणजे गोनी दांडेकरांचं कृष्णवेध नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ही जी राधा रंगवलेली आहे, राधा कृष्णापेक्षा वयाने मोठी आहे इतपत लोकांना माहिती असतं. पण दांडेकरांनी रंगवलेली जी राधा आहे ती यशोदेची मैत्रीण. त्यामुळे त्यांच्या वयातलं अंतर अ, जवळजवळ आई आणि मुलगी इतक्या वया इतकं आहे. आणि आणि एवढंच नाही, ती मॅरिड आहे, ती हो, लग्न ती तर झालेली. आहेच. ती तर आहेच. राधेचा नवरा अनय त्याच्याविषयी तर कविता ही लिहिल्या गेलेली आहे. त्यामुळे पण तो काय दॅट इज नसतो वेल. का आसपास? तो कुठे दूरदेशी वगैरे गेलेला असतो का? नाही, असतो की, असतो. म्हणजे हे म्हणजे अगदी यु नो नाही, काय आहे, मला वाटतं की कृष्ण हा पुरुषोत्तम आहे ना. मग पुरुष असण्याचे सगळे आयाम, त्यातला मुख्य आयाम हा शृंगार रस पण आहे. त्यामुळे त्याच्याकडे स्त्रिया आकर्षित झाल्या अशी ती जी जाणीव आहे ती खूप मोठी आहे. त्यामुळे राधेचा पती असणं किंवा गोपींचे पती असणं, भागवतामध्ये विशेषतः जी गौडीय भाषा आहे भागवतावरची, त्यात स्पष्ट दिले की त्यांना त्यांच्या पतींचाही विसर पडला आणि त्या रममाण झाल्या. पण ते रममाण होणं हा व्यभिचार नाही, त्या सात्विक रसामध्ये रमून गेल्या वगैरे वगैरे असं ते सगळं मांडणी दिसते ती. त्यामुळे तिचा पती असणं, आता हे पुन्हा राधा हे पात्र जयदेवाने आणलं आणि जयदेव कुठे अनयाचा उल्लेख करत नाही. हे अर्थात नंतर ती जेव्हा मायथॉलॉजी इव्हॉल्व्ह झाली असेल तेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये ह्या गोष्टी गुंतलेल्या दिसतात. फॅन फिक्शन ऑफ द फॅन फिक्शन. एक आणि चर्चा प्रश्न विचारला कोणीतरी. हा, एक प्रश्न आहे, प्रसाद. महाभारताची गोष्ट राजा आणि राजपुत्र यांची आहे. त्यावेळेची प्रजा, विशेषतः दुर्योधन राजा असताना, सुखी आनंदी होती का, असे हो, जनतेच्या अर्थातच. दृष्टीने काही उल्लेख आहेत का? हो हो, महाभारतामध्ये असा उल्लेख आहे वनपर्वामध्ये विशेषतः. म्हणजे एक छान कथा येते. पांडव जेव्हा काम्यक वनात होते किंवा एका अनेक वनात राहिले, त्यापैकी काम्यक वनात बहुतेक ते असताना युधिष्ठिर असं आपल्या दूताला म्हणतो की अरे बाबा रे, जरा तू जाऊन पहा हस्तिनापुरामध्ये काय सिच्युएशन आहे. म्हणजे आम्ही आता एक दोन वर्ष राहिलेली आहेत आमची वनवासाची, अज्ञातवासाचं वर्ष झालं की आम्ही वी नीड टू क्लेम आवर राईट ओव्हर द स्टेट. त्यामुळे तू काय परिस्थिती येतात त्याचा अंदाज घे. दूत जेव्हा परत येतो तेव्हा तो म्हणतो की अरे, खरं तर दुर्योधन हा इतका सुंदर रीतीने राज्य करतोय, प्रजा अत्यंत खुश आहे,
तो गोब्राह्मणांचा आदर करतोय, भरपूर दान देतोय, स्त्रियांना अभय आहे, सगळ्यांना सगळ्यांना अभय आहे, सगळे खुश आहेत. टॅक्सेशन पद्धती नीट चाललेली आहे, कोणी कोणावर अन्याय करत नाही, शोषण होत नाही, वगैरे वगैरे. आणि युधिष्ठिर म्हणतो, अरे असं असेल तर हा प्रॉब्लेम आहे आपल्यासाठी, दिस इज प्रॉब्लेमॅटिक फॉर अस. कारण तो जर चांगला राजा म्हणून मान्य झाला तर मग आपल्याला आपला स्कोप कमी होतो. त्यामुळे राजा म्हणून दुर्योधनाने केलेलं जे त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन होतं ते अतिशय चांगलं होतं, असं महाभारतामध्येच दिसतं आपल्याला. त्याला शेवटी ती दुष्ट राजवट होती का, खरं तर दुष्ट राजवट दुष्ट नव्हती असं दिसतं महाभारतावरून. पण म्हणजे अदरवाईज दुर्योधनामध्ये तामसी गुण होते असं महाभारत सांगतो. कारण त्याच वनपर्वामध्ये, अरण्यक पर्वामध्ये, जेव्हा तो पांडवांना खिजवायला जातो तेव्हा तो चित्रसेन गंधर्वाची एक बहीण असते, तिचा शीलभंग करायचा प्रयत्न करतो. आणि त्या काळातल्या रीतीनुसार ज्या निम्न जातीय स्त्रिया आहेत त्या तर म्हणजे अवेलेबल आहे, त्यांना कसलं शील, असा तो संवादच असा आहे की तुला कसलं शील आहे, तू तर भिल्ल आहेस, तुला कसलं कॅरेक्टर आलं, असं म्हणून तो तुझा बिनधास्त फायदा घ्यायला जातो. असं पांडव करत नाही असं साधारणतः दिसतं. पण पांडवांच्या सुद्धा इतर जातीतल्या बायका आणि मग ते सगळं दिसतं आपल्याला. पण किमान म्हणजे बळजोरी जबरदस्ती केल्याचे पांडवांनी पुरावे दिसत नाही. बऱ्याच दुर्योधन हे करताना दिसतो. शिवाय दुर्योधनाचे जे संबंध दिसतात ते बऱ्याचशा त्या काळात डिमनिक पॉवर समजल्या जाणाऱ्या अनेक लोकांशी संबंध होते असं दिसतं. म्हणजे मूक नावाचा दैत्य आहे जो अर्जुनावर त्याने सोडला. आता हे पुन्हा दैत्य म्हणजे निम्न जातीय लोक होते किंवा वन्य जमात होत्या असं ते पुन्हा तो एक वर्गीय संघर्षाचा त्याला एक आयाम आहे. ह्यांनी पण घटोत्कच सोडलाच की. हो, कारण आता पांडवांच्या कुळामध्ये पण नाग बीज होतं. म्हणजे कुंती जी होती ती वासुकीची प्रपौत्री होती, पणती होती वासुकी नागाची. किंवा अर्जुनाची जी बायको होती उलुपी, युपी. ती नागकन्याच होती. किंवा म्हणजे भीमाची पण एक पत्नी होती आणखीन एक, ती नाग वंशातली होती असं दिसतं आपल्याला. त्यामुळे पांडवांच्या घरामध्ये किंवा क्षत्रिय ही जी काही मंडळी आहेत त्यांना इतर वर्णातल्या स्त्रिया करणं अलाउड असल्यामुळे त्यांच्या घरामध्ये अनेक वंशांची बीज अर्थातच होती. त्यामुळे फक्त एवढंच की दुर्योधन हा त्या बाबतीमध्ये लूज होता किंवा बायकांच्या बाबतीमध्ये किंवा एकूण त्याचे पॅट्रियार्कल पॉवर प्रॅक्टिस करणं हे अनिर्बंधपणे चालायचं असं म्हणायला काही स्कोप दिसतो. अर्थात हे व्यासांचं वर्जन आहे, त्यामुळे त्या वर्जननुसार असंच आपण म्हणून जावं पुढे. तू जैमिनीचा तो तुकडा वाचलायस जो पूर्वी दुर्योधनाच्या वाचलाय. बाजूने हो हो लिहिलेला आहे तो? हो 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 हो. मला काय नेमकं त्याची आठवत नाहीये, मला फ्रँकली अगदी आठवत नाही तो. पण आता या निमित्ताने पाहिन मी पुन्हा. मेघना, तू काहीतरी बोलणार होतीस का? नाही, तो म्हणाला की पांडव म्हणजे दुर्योधन अ, इतर जमातींशी असं वागत असे, तेव्हा मला एकदम ते लाक्षागृह इन्सिडेंट आठवलं. That's okay. हो, मला वाटतं ह्याच्यात ब्लॅक अँड व्हाईट काहीच नाही आहे, म्हणूनच ते सत्याचा नाही, असत्य विजय वगैरे असं. त्या भिल्ली ज्या आहेत त्या दुर्योधनाने आणलेल्या नव्हत्या. त्या कदाचित विदुराची योजना असावी. कारण विदुराच्या दूताने युधिष्ठिराला कळवलं की अमुक कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला तुम्हाला जाणार आहेत. आणि मग ती कदाचित रचना विदुरानेच किंवा युधिष्ठिराने केलेली असावी. म्हणजे रेप नाही केलं कोणावर किंवा शीलभंग नाही केला, पण अदरवाईज एक्सप्लॉयटेशन तर रॅम्पंट होतं. Yeah. त्यामुळे आणि त्या एस्पेशली युद्ध सुरू झाल्यानंतरच्या जर म्हणजे कुठल्या तरी पुस्तकामध्ये मला एक्झॅक्टली जागा आठवत नाहीये, पुलंनी असं म्हटलंय आणि ते म्हणू शकले कारण तेव्हा दिवस बरे होते की पांडवांनी चिकी खाल्लेली आहे पूर्ण युद्धामध्ये. वेराज एकदा युद्ध सुरू झाल्यानंतर कौरवांनी काहीही वेडावाकडा प्रकार केलेला नाही. जे काय आता त्यांनी काय केलंय आहे ते खरं युद्ध तर सुरू व्हायच्या आधीपर्यंत. असं खरं नाहीये. म्हणजे कोणी आता ते धर्मयुद्ध आहे पुन्हा असं एक म्हटलं जातं. धर्मयुद्ध म्हणजे काय, तर धर्माने करायचं युद्ध. धर्म म्हणजे काय, रायचसनेस का, तर नाही. प्रोफेसर महेंद्र यांनी असं लिहिलंय की धर्मयुद्ध म्हणजे युद्ध सुरू होण्याच्या आधी दोन्हीकडचे यांचे 11 सेनापती आणि यांचे 7 सेनापती अशांनी एकत्र येऊन त्याचे नियम ठरवले की पदाती पदातीलाच मारेल, रथातल्या माणसाने पदाती माणसाला मारायचं नाही, घोड्यावरच्या माणसाला हत्तीवाल्याने मारायचं नाही, किंवा गदा युद्ध असेल तर गदेनेच युद्ध करायचं, समोरचा गदेने सोबत आला असेल तर, वगैरे वगैरे वगैरे. आता हे नियम पाळले गेले किंवा पाळले जावे अशी त्यांची अपेक्षा होती, म्हणून ते धर्मयुद्ध होतं. बाकी त्या धर्मबिर्म काही गोष्टी, कारण धर्म पुन्हा ही सापेक्ष गोष्ट आहे. शिवाय दुसरं म्हणजे काय कर्णाची की आहेच ना. कर्णाची कर्णाने आहे. तो केलाच होता आरोप की मी
रथाचं चाक काढतोय, मला काढू दे हो. रथाचं चाक, कारण त्याच्या नाहीतर आधी अशा गोष्टी खरं धर्मानी तर मारलं. पहिल्यांदा हा नियम मोडल्याचा कुठे संदर्भ दिसतो तर एक तर शिखंडी, अर्थात ते भीष्माने शिखंडी, सांगितलेलं होतं की तू असं कर. अभिमन्यू. आणि अभिमन्यूच्याही हा अभिमन्यू राईट. पण अभिमन्यू मेल्यानंतर राईट अभिमन्यू एक आहे त्याला अनेक सैन्य हा एक नियम होता की अनेकांनी एकाला मारू नये तर तो नियम मोडला. त्याच रात्री त्याच्या दुसऱ्या रात्री जयद्रथाला मारल्यावर द्रोणाचार्य चवताळलेले होते आणि त्यांनी ते युद्ध रात्रभर सुरू ठेवलं. तर सूर्यास्तानंतर युद्ध बंद करायचं असतं. पण द्रोणाचार्यांनी ते युद्ध रात्रभर सुरू ठेवलं आणि पांचालांचा म्हणजे द्रुपद, विराट आणि विराटाच्या 2 मुलांचा त्यांनी वध केलेला दिसतो. त्यामुळे नियम भीष्म साधारणतः पडल्यावर नियम वगैरे काही राहिलंच नाही. दुर्योधन तर एका ठिकाणी पण असं मला दुर्योधन स्पष्ट म्हणतो की हे नियम पितामहाने बनवलेले होते, पितामह गेले आता नियम गेले. पण मला इरावतीबाई कर्व्यांनी जे ह्याचं विवरण केलंय ते मला फार आवडलं होतं. ते म्हणजे भीष्म जिवंत असेपर्यंत काहीच झालं नाही. हो हो. नुसतं दुर्योधनाने तळतळाट केला असेल, कारण की भीष्म काही होऊच द्यायला तयार नव्हते आणि सगळे दोन्ही बाजूचे लोक बोर झाले होते आणि त्यांनी खरं तर भीष्माने पडावं असं दोघांनाही वाटत होतं. हा एकदाचा म्हातारा ऍब्सोल्युटली. बाजूला झाला की आणि आपण एकदा ऍक्च्युली काय तो निकाल लावू. एकदा भीष्म पडला की त्याचे सुरू झाले, कारण द्रोणाने आले तर द्रोणाचे काय जिथे 3-4 दिवस द्रोण जिवंत होता त्याच्यामध्ये भरपूरच लढाई झाली मोठी. नाही त्यात पण पुन्हा द्रोणाचं म्हणजे या दोघांचं काय दिसतं की एकतर भीष्माने आधीच सांगितलेलं होतं की मी काही पांडवांना मारणार नाही. त्यामुळे सवालच नव्हता. मुख्य कोण मेलं पाहिजे, पांडव मेले पाहिजे. पहिल्या दिवशी त्याने उत्तराला मारलं भीष्माने, म्हणजे उत्तर म्हणजे याचा विराटाचा मुलगा. त्याचा हम्म. दुसरा भाऊ होता श्वेत, त्या दोघांचा म्हणजे ते दोघं महारथी पण नव्हते, नवीन यंगस्टर्स होते, नवीन त्या तरुण दोघांना मारलेलं मुलं होती. दिसतं. येस. त्यानंतर नंतर त्याने महत्वाच्या माणसाला कोणाला मारलं असं दिसत नाही. त्याने 2-3दा त्याने इतर पांडवांचा पराभव केल्याचं दिसतं. दृष्टद्युम्नाला त्याने पराभव केलेला दिसतो, म्हणजे मुख्य सेनापतीला त्याने पराभव केल्याचं दिसतं, पण बस तेवढंच. मग शेवटी अं, द्रोणाचार्य जेव्हा पंतप्रधान काय ते सेनापती होतात, तेच ते. माय बॅड, ते सेनापती झाल्यावर त्यांना युधिष्ठिर दुर्योधन कर्णाला सांगतो बाबा रे हे बघ यांचा काही भरोसा नाही, पितामहाचा पण नव्हता आणि याचाही भरोसा नाही, हा काही करणार नाही, आता कधी हे जातायत बघू आपण. आणि त्यावेळी भीष्म पडल्यामुळे कर्ण युद्धामध्ये आलेला होता, त्यामुळे कर्णाला दुर्योधन म्हणतो की माझी सगळी भिस्त तुझ्यावर आहे बाबा, तू काहीतरी कर. आणि पुन्हा म्हणजे मग द्रोणाने मार्ग काय काय काढला की हे बघ मी युधिष्ठिराला जिवंत नाही, माय बॅड, दुर्योधन जेव्हा हे समजतो की आता द्रोण सुद्धा काय कामाचा नाहीये, तेव्हा तो म्हणतो की एक काम करा तुम्ही युधिष्ठिराला जिवंत पकडा, तेवढं तरी करा किमान. म्हणून द्रोणाचार्य हे पूर्ण प्रयत्न करतात कसं त्याला पकडायचं युधिष्ठिराला जिवंत. कारण युधिष्ठिर जिवंत झाला की मग निगोशिएट करणं सोपं होईल आम्हाला, असं द्रोणाचार्याची पण जाणीव असते. त्यासाठी मग तो चक्रव्यूह, मग चक्रशकट व्यूह वगैरे व्यूह आखतो. पण त्याला पांडवांना मारायचं नाहीच आहे. बरं कौरवांचं सुद्धा, कर्णाचं सुद्धा आहेच आहे. कर्ण काय म्हणतो, कर्णाची शपथ फक्त काय आहे, अर्जुन. त्याने प्रॉमिस फक्त अर्जुन, इतरांना मारणार नाही मी. त्यामुळे कर्णही कामाचा नाही त्या अर्थी. म्हणजे कर्णाने घटोत्कचाला मारलं फक्त. बरं शल्याने पण प्रॉमिस केलेली आहे की मी कर्णाचा तेजोभंग करेन आणि जेव्हा मी सेनापती होईल तेव्हा मी काहीच करणार नाही. त्यामुळे त्याला युधिष्ठिराने मारलं वगैरे दुर्योधनाच्या सगळं ठीक आहे. विरोधात म्हणजे सुरुवातीपासून दुर्योधनाच्या विरोधातच होते सगळे असं मला वाटतं. म्हणजे त्याला काही तसा चान्सच नव्हता या युद्धामध्ये जिंकण्याचा. ऍब्सोल्युटली. आणि मेंढरांचंच ते जे पुस्तक मी काल सांगितलं त्यात त्यांनी असं एक निबंधच लिहिलाय की हे महाभारत हे पूर्वनियोजित युद्ध होतं, यात ठरवून गेम केलेलं आहे. फिक्स्ड. सगळ्यांना माहिती होतं कारण पहिल्यापासून म्हणजे जिथे धर्म आहे तिथेच विजय होईल. संजय म्हणजे जो धृतराष्ट्राचा सारथी आहे तो पण गीतेमध्ये सर्वात शेवटी म्हणतो की यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा तत्र श्रीविजयवर भूतीर सुवाणी त्रिमत. तर हे सगळ्यांना माहिती आहे की शेवटी जिंकणार पांडवच आहेत. आणि खरं तर पांडवांकडे सर्व दृष्ट्या 2 महत्वाचे योद्धे कोण पांडवांकडे, तर अर्जुन, भीम, सात्यकी. बाकी मेजर योद्धा कोण आहे, धृष्टद्युम्न काय असा फार भारी योद्धा आहे असं नाही. नकुल सहदेव तलवारबाजी चांगली करतात पण ते इतके. सात्यकी पण पांडवांच्या बाजूने लढला का? हो हो हो. कृतवर्मा जो होता तो यांच्या बाजूने लढला आणि सात्यकी याच्या बाजूने लढला, पांडवांच्या बाजूने लढला. त्यामुळे कौरवांनी सगळ्यांना पण भीमानेच मारलं, म्हणजे अर्जुनाने कुठले कौरव मारले?
नाही, फेकून? 100, कारण त्याची प्रतिज्ञा होती ना 100 कौरवांना मारायची. त्यामुळे अर्जुनाने कौरव बंधूंपैकी कोणाला मारलं नाही. इनफॅक्ट दुर्योधनाचा मृत्यू जो झालेला आहे तो पण धर्मयुद्धाच्या नियमाला सोडूनच झालेला आहे ना, कारण हो. कमरेच्या खाली वार करायचाच नाही. पण मग शेवटी पुन्हा म्हणजे काय आहे की मग ते कृष्णाचं त्याच्या मागचं हे ना समर्थन किंवा खुलासा की याने कुठं धर्म पाळला, यांनी अभिमन्यूला मारलं, याने काय ते द्रौपदीचं सगळं वस्त्रहरण केलं, तुम्हाला फसवलं वगैरे वगैरे वगैरे. याला काय ही डझन कोठे गेला लिग. होता राधा सुता तुझा धर्म? हो. पण म्हणजे त्यामुळे कृष्णानेच हे असं म्हणतात की कृष्णाने हे घडवून आणलं वगैरे, त्याचं भगवान पण बाजूला ठेवूया, पण ऍज अ स्ट्रॅटेजी त्यांनी एकतर युद्धाच्या आधी कौरव पक्षाचे दात काढून टाकले होते बेसिकली, वेगवेगळ्या अटी घालून आणि प्रतिज्ञा करून घेऊन, आणि नंतर अशा प्रकारे जस्टिफिकेशन देऊन आणि कन्व्हिन्सिंग आर्ग्युमेंट्स करून वेळोवेळी चिटिंगचं पण समर्थन केलं. त्यामुळे त्यांनी युद्ध अशा प्रकारे जिंकलं हो धर्मासाठी हो, असं दिसतं. मला दोन गोष्टी पटकन आठवल्या आता. एक म्हणजे काय की मला असं लहानपणापासून मी जेव्हापासून महाभारत वाचलंय, श्रीकांत गोवंडे नावाचे अत्यंत कमाल लेखक होते. त्यांनी 200 महाभारताच्या 200 गोष्टी नावाचं पुस्तक मुलांसाठी लिहिलं होतं. मनोरमा प्रकाशनाचं पुस्तक आहे बहुतेक, आणि ते आता मिळत नाही फारसं, पण त्याच्यामध्ये अक्षरशः उपाख्यानांसहित महाभारत सगळं होतं. त्यामुळे मला 4थी-5वीत सगळी उपाख्यानं माहिती होती. आता त्याच्यामध्ये ते वाचल्यापासून मला असं वाटतं की हा सगळा कृष्णाचा प्लॅन आहे पहिल्यापासूनचा. आणि तो कसा आहे तर म्हणजे विष्णूचं काम काय आहे की क्षत्रियांचा भार कमी करणं किंवा भूमीवरचा भार कमी करणं. आणि महाभारतामध्ये सारखे असे उल्लेख येतात की क्षत्रिय पुन्हा उन्मत्त झालेले आहेत, पुन्हा त्यांचा भार कमी करायचा आहे वगैरे वगैरे. आता हे ब्राह्मण क्षत्रिय संघर्षाचं त्याला एक पॅरामीटर लावतात अनेक लोक. पण त्याच्या शेवटी फायदा कोणाचा होतो तर कृष्णाचा होतो. म्हणजे पांडव कुल नष्ट झालं, आज पांडव गेले, कृष्णाचं कुल नष्ट झालं. आणि मग अर्जुन जेव्हा यादवांच्या स्त्रियांना घेऊन येतो, त्याला मग ते भिल्ल लोक हरवतात वगैरे वगैरे. शेवटी इंद्रप्रस्थाचं राज्य जे असतं ते कृष्णाचा नातू वज्र त्याला दिलं गेलं. हम्म. आणि हे अभिमन्यूचा मुलगा परीक्षिताला हस्तिनापुराचा राजा बनवलं गेलं. पण कृष्णाने त्यामुळे कुठली, मेघना काय म्हणली, कृष्णाने काय अटी दिल्या कौरवांना ज्यामुळे त्यांचे दात काढून टाकले असं म्हणलीस तू? एक तर त्यांनी कर्णाला जाऊन सांगितलं की तू हो ते तर. कुणाचा मुलगा आहेस. हो. त्यामुळे एक मोठा योद्धा बाद, कारण त्यांनी वचन दिलं की मी आयदर अर्जुनाला मारीन, त्यामुळे तुझे 5 मी फक्त मुलगे राहतील, अर्जुनालाच किंवा मी मारेन. मारेन. हो. हा, बाकी कोणाला मारण. ही एक गोष्ट. त्याच्यानंतर त्याची ती गोष्ट सांगतात ना, त्यांनी दुर्योधनाला विचारलं तुला काय पाहिजे, मी पाहिजे का सैन्य पाहिजे. नारायणी सेना पाहिजे. हा, दुर्योधनाने सैन्य घेतलं. राईट. आणि म्हणजे एकदा श्रीकृष्ण त्या बाजूला गेला म्हटल्यानंतर मग त्यांनी अ, स्वतःची प्रतिज्ञा मोडली. तो हातात शस्त्र धरणार नव्हता, पण त्यांनी कुणाच्या तरी अंगावरती धावून गेला मला वाटतं, चाक उचलून. राईट. भीष्माच्याच. भीष्म बोर मारत होता सगळ्यांना. एक किंवा या निमित्ताने मला आणखीन एक मुद्दा आठवला, महेंद्र यांनीच मांडलेला पुन्हा. ते म्हणतात की जसं पांडवांच्या बाजूने योगेश्वर कृष्ण होता, तर कौरवांचा योगेश्वर कोण आहे? कारण योग शब्दाचा अर्थ युक्ती असा महेंद्रने दिलाय. वेगळ्या वेगळ्या युक्त्या करून हे सगळं घडवून आणणारी व्यक्ती ही योगेश्वर. म्हणजे कृष्णाचं स्ट्रॅटेजी. आध्यात्मिक ईश्वरी स्ट्रॅटेजिस्ट ऍब्सोल्युटली. त्यांचा योगेश्वर हा शकुनी आहे. आणि शकुनीने जे जे केलं ते सगळं कृष्णाने शेवटी करून त्यांना रिबट केलं. म्हणजे सुरुवातीला दीपक्रीडा हे युद्ध आहे, तर त्याच्यामध्ये कोणता कपट केलं का तर कपट नाही केलं. सिस्टमॅटिकली त्याने युधिष्ठिर कच्चा खिलाडी होता त्याला हरवलं. त्याच्यानंतर त्याने वेगळ्या वेगळ्या अटी ज्या होत्या त्या अटी मोडल्या आणि पांडवांना छळलं. किंवा सुरुवातीपासून ज्या ज्या क्लुप्त्या शकुनीने रचल्या त्या सगळ्या क्लुप्ती युद्धाच्या माध्यमातून त्याच्यापर्यंत आल्या. आणि शेवटी त्याचा मुलगा आणि तो दोघंही शेवटी संपले आणि तिथे तो त्याचा योग पूर्ण संपेल. असं महेंद्र यांची मांडणी आहे. ती फारच सुंदर मांडणी आहे. काय तुमच्यापैकी पुस्तकाचं कोणी नाव गेम ऑफ थ्रोन सांगशील का? हो, भारतीय इतिहास समाज संस्कृती असं पुस्तक आहे, प्राज्ञा पाठशाळेचं. मी त्याचा अरे, फोटो पाठवतो याचा हा, मुखपृष्ठाचा. आपण मी यादीत अपडेट कर. अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे ते. मी यादीत टाकतो मी पण. मला एक अशी टिप्पणी करायची होती की तुमच्यापैकी जर कोणी गेम ऑफ थ्रोन्स बघितलं असेल तर तिथली लोक जे एकमेकाबद्दलच्या विरुद्ध व्यूह करतात किंवा ज्या रुथलेसनेसनी राज्यासाठी गोष्टी करतात. तू आत्ता जे म्हणालास की हे सगळं झालं आणि शेवटी कुठलं कुळ, जे कृष्णाचा नातू, त्याला हे राज्य मिळालं. दिस इज व्हेरी मच लाईक गेम ऑफ थ्रोन्स, राईट? पण गेम ऑफ थ्रोन्स
is a feminist story, ओके. हा. ओके. unlike महाभारत. सगळ्यात पॉवरफुल गोष्ट व्यक्ती गेम ऑफ थ्रोन्स मधल्या सगळ्या बायका आहेत. याच्यावरनं मला आठवलं, मी असं ऐकलंय की जे वाल्मिकीचं रामायण आहे ते त्यातली सीता पुष्कळ कणा असलेली आणि जी धारदार प्रश्न विचारते अशी आहे, वेरॅज तुलसी रामायणातली सीता जी आहे ती पुष्कळ मीक सबड्यूड अशी आहे. तर याच्याविषयी सांगशील का थोडं? मला खरं फार नाही सांगता येणार, पण तुलसी रामायणाच्या आधीची जी बरीचशी रामायणं दिसतात संस्कृतातली, त्यातली जी सीता आहे ती खूप अशी सबमिसिव्ह आणि अशी आहे, ती इतकी अग्रेसिव्ह नाही दिसत. म्हणजे अध्यात्म रामायण असेल किंवा इतर दक्षिणेतील रामायण असेल, ती सीता अशी छान अं, पती परायण वगैरे अशी सीता आहे. त्यामुळे तुलसी रामायणामधल्या कथानकच वेगळी आहेत मुळात बरीचशी. आणि ती तुलसी रामायणावर मला आता पटकन आठवत नाही, पण एका वेगळ्याच कुठल्या तरी भाषेतल्या रामायणाचा प्रभाव जास्त आहे असं काही अभ्यासकांनी मांडलेलं आहे. किती काळ? त्यामुळे तुळशीरामाचा काळ कुठला? 16वं शतक, 16. 15-16वं शतक, 16वं शतक. त्यामुळे तुलसी आणि दुसरं म्हणजे तुलसी रामायणाचं जे काही म्हणजे तुलसी जे होते, तुलसीदास जे होते, त्यांचा सगळा तो जो काही काळ आहे तो इतका कमालीचा फ्युडल आणि असा आहे. तिथे म्हणजे उच्चवर्णीय पुरुषांपासून सगळेच भयंकर फ्रस्ट्रेटेड आणि अशा याच्यातले त्यांचे अधिकार गेलेले आहेत मुस्लिमांच्या राजवटीमध्ये, धार्मिक अधिकार किंवा इतर सगळे अधिकार त्यात. त्यामुळे त्यांच्यासमोरचा टार्गेट जो आहे तो स्त्री असणं स्वाभाविक आहे. म्हणजे जसं निम्न वर्गीय लोकांमध्ये स्त्रीला हमखास मारलं जातं, कारण तो सगळा राग त्यांचा फ्रस्ट्रेशन घरातल्या बाईवर निघतो, किंवा खरं पुरुष सगळ्याच जातीमध्ये दिसतंय, निम्न वर्गीय नाही. पण तसं ते त्या काळाचं सप्रेशन जे आहे त्याचं व्हिक्टीम अर्थात स्त्री असल्यामुळे ते थोडंसं जास्त तिथे ते दिसून येतं की सीता किंवा इतर ज्या स्त्रिया दिसतात त्या बऱ्यापैकी अशा सबमिसिव्ह पद्धतीच्या दिसतात. वाल्मिकी रामायणामध्ये पण ती सीता तेवढी तशी आहे, बाकीच्या सगळ्या स्त्रियांची अवस्था अशीच दयनीयच दिसते. म्हणजे पण सीतेची अवस्था म्हणजे ती बोलते एवढंच आहे. म्हणजे प्रत्येक काळामध्ये अशा स्त्रिया असतात म्हणजे की त्या बोलतात, त्यांना पॉवर किती समाजात असते हा भाग निराळा. त्यांना परवानगी असते बोलायची. एक इंटरेस्टिंग गोष्ट ह्या उत्तरकांड हो. एस एल भैरप्पांचं त्याच्यामधली मला एक इंटरेस्टिंग गोष्ट वाटली होती, ती म्हणजे सीतेच्या ज्या बहिणी ह्या इतर रामाच्या भावांची ज्यांची लग्न झाली, उर्मिला, त्या मांडवी, श्रुतकीर्ती. मांडवी आणि श्रुतकीर्ती, श्रुतकीर्ती. त्या तिघी सीतेच्या सख्या बहिणी नव्हत्या. त्या वेगळ्या वेगळ्या राण्यांपासून झालेल्या तिच्या त्या हाफ सिस्टर्स होत्या बेसिकली. मुळात आणि सीताच त्या जनकाची मुलगी नव्हती ना. सीता सीताच जमिनीची जनकाची मुलगी नव्हती मुख्य. आणि ह्या सगळ्या त्यांच्या आया वेगळ्या वेगळ्या देशांमधनं म्हणजे वेगळ्या वेगळ्या भागांमधनं आल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या भाषा सुद्धा सारख्या नव्हत्या. त्यामुळे ह्या बहिणी बहिणी जरी लग्न करून आल्या तरी त्यांची एकमेकींची मैत्री होतीच असं नाही, कारण की त्यांच्या हो. भाषाच निराळ्या होत्या. मांडवी, श्रुतकीर्ती चुलत बहिणी होत्या तिच्या सीतेच्या. मांडवी आणि श्रुतकीर्ती या ज्या आहेत त्या हा, सीतेच्या चुलत बहिणी होत्या. अच्छा. आणि ही जी आहे ती उर्मिला ही कदाचित सख्खी बहीण असावी. सख्खी म्हणजे अगेन म्हणजे सख्खी नाही, कारण सीताच जनकाची बायोलॉजिकल मुलगी नव्हती, पण ती जनकाच्या वट्टराणीची मुलगी होती, त्यामुळे म्हणू आपण. पण आणि हे सगळीकडेच दिसतं. म्हणजे कौशल्या जी आहे ती कोसल देशाची आहे. कोसल म्हणजे आजचं अयोध्या वगैरे तिथे आहे तिथली. कैकेयी जी आहे ती कैकेय देश म्हणजे पुन्हा लाहोर वगैरेच्या फैसलाबाद वगैरे जिथे आहे पाकिस्तानमध्ये तिथली ती राजकन्या आहे. असं सगळ्याच म्हणजे या सगळ्यांच्याच ज्या राण्या कारण ती पॉलिटिकल मॅरेजेस बरीचशी होती, त्यामुळे वेगळ्या वेगळ्या भाग इव्हन पांडवांच्या सुद्धा त्या बायका दिसतात. त्या एक आसाम मधली, ही पंजाब मधली, म्हणजे ही गंगेच्या खोऱ्यातली, आणखीन एक कुठली चित्रांगदा वगैरे नाही असं का सगळं. मणिपूरची? चित्रांगद, आता ते मणिपूर म्हणजे हे मणिपूर नाही, ते मणिपूर ओडिशाच्या इथे कुठेतरी आहे असं दिसतं. पण काय त्यामुळे योगायोग ना, दोन्ही महाकाव्य ज्यांच्याभोवती फिरतात असं दिसतं आपल्याला. महाभारत द्रौपदी भोवती आणि रामायण सीतेभोवती, निदान वरकरणी तरी. त्या दोन्हीही त्या बायोलॉजिकल मुली नाही, एक यज्ञातून हो आली आणि एक हो हो जमिनीतून. भूमिकन्या, दोघे पण भूमिकन्या.
कारण कारण पुन्हा दोन्हींचा जे उगम आहे तो फर्टिलिटी कल्टशी निगडीत आहे. हम्म. अग्नीतनं येणं ही पुन्हा अग्नी हे वीर्याचं प्रतीक आहे. आणि त्या काळामध्ये नियोग ही खूपच कॉमन प्रॅक्टिस होती ना. देवरेला सुतोत्पत्ती, वीराकडनं पुत्रोत्पादन करून घेणं किंवा इतर सक्षम पुरुषाकडनं पुत्रोत्पादन करून घेणं ही कॉमन पद्धत होती. त्यामुळे कार्तिकेयांचा पण जन्म जो आहे, स्कंद जे कार्तिकेय आहेत ते असे त्यांना अग्निभू म्हणतात ना, ते अग्निपासून निर्माण झाले. त्या 7 त्यामुळे कृतिका वगैरे हा कृत्तिका आहेत ना ते ते त्याचं तेज साठवून घेतलं त्यांच्या त्या कलशामध्ये. आता ते कलश म्हणजे त्यांचे ओम, पुन्हा कलश हे ओमचं प्रतीक आहे, गर्भाचं गुण. प्रतीक आहे. त्यामुळे ते वीर्य साठलं किंवा अगेन म्हणजे याचं पण कौरवांचं पण ते तिचे 100 गोळे तिला जेव्हा कळलं युधिष्ठिराची जन्मला आहे तेव्हा तिने ते हात बळवून घेतलं पोट आणि मग ते गोळे पडले, मग ते कलशात ठेवले. आता हे कदाचित वेगळ्या वेगळ्या म्हणजे ते काय म्हणतात त्याला, शाहरुख खानने काय केलं ते त्या तिसऱ्या मुलाच्या वेळी, तिसरा मुलगा IVF. व्हायला IVF. हा IVF. आता हे जरा फारच झालं म्हणजे पण ते IVF नसेल केलं, पण कदाचित इतर स्त्रियांकडनं ते पुत्रोत्पादन करून घेतलं असणार त्यांनी, धृतराष्ट्राने. आणि ते 100 कुंभामध्ये ते 100 गर्भ ठेवले म्हणजे 100 स्त्रियांच्या गर्भात त्यांनी गर्भधारणा केली असावी, असं कदाचित ते असू म्हटलं की शकेल. तो स्वैराचारी स्वतः इतका होता. आणि आता युयुत्सू ती जी दासी होती तर हे एक महाश्वेता मिनिट, उषा उषा बाळ देवींच्या यांना काही सॉरी, मला वाटलं की कोणीतरी अनम्यूट केलंय. नर्मदा, प्लीज गो ऑन. हा नाही, मी म्हणत होते की महाश्वेता देवींच्या त्या एका गोष्टीमध्ये युयुत्सूच एकटा धृतराष्ट्राचा मुलगा जिवंत उरलेला असतो, त्यामुळे त्याला अग्नी द्यायला शेवटी युयुत्सूला बोलवतात. आणि तो आणि तो सुद्धा वेश्येचा मुलगा असतो, आणि तो महाभारतानुसार तो वेश्येचा मुलगा असतो. ही एक मला फार इंटरेस्टिंग गोष्ट पण वाटते. तरी म्हणजे अदरवाईजही तो वेश्येचा मुलगा असला आणि त्याला सख्या भावाचा मान नसला किंवा दासीपुत्र म्हणून त्याची गणना होत असली तरी त्याला बऱ्यापैकी मेनस्ट्रीम कौरवांमध्ये त्याच्या मताला एक महत्व होतं असं दिसतं. कारण अनेक चर्चांमध्ये युथ उपलब्ध आहे, उपस्थित आहे तिथे. असे संदर्भ खूप दिसतात. आणि अदरवाईज कोणताही दासीपुत्र किंवा वेश्यापुत्र इकडून तिकडे गेला तरी काय फार महत्व द्यायचं कारण नव्हतं, पण युथू गेला हे खूप ऍसर्टिव्हली महाभारत सांगतात. त्यामुळे त्याला एक विशिष्ट महत्व त्या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये आहे असं दिसतं. सेम ते गोड विथ अगदी विदुर. विदुर हा पण दासीचा मुलगा आहे. पण त्या काळाच्या धर्मानुसार म्हणजे तो पुन्हा क्षेत्र, अगेन पुन्हा तेच तो क्षेत्रज वगैरे पुत्र वगैरे असं म्हणून मानलं ते. तर ते क्षेत्र जरी वेगळं असलं, ती दासी असली तरी बीज जे आहे ते धर्मीय बीज आहे. त्यामुळे तो यांचा सख्खा भाऊच आहे त्या दृष्टीने. आणि तो वैचित्र्य वीर्यच आहे, जरी व्यासांचा पुत्र असला तो तरी. आणि विचित्रवीर्य हा दासीपुत्र असंच म्हणतात, तो मेला, विचित्रवीर्य मेलेला असला तरी. आणि तरी त्याला जे स्थान दिलंय ते ऑलमोस्ट म्हणजे ही इज द प्राईम मिनिस्टर ऑफ हस्तिनापूर किंगडम. त्यामुळे तुमची गुणवत्ता, टॅलेंट आणि तुमचं राजकीय आणि शारीरिक वजन, बल म्हणजे ह्याच्या जोरावर ती स्थानं दिलेली दिसतात. म्हणजे हे अगदी आत्तापर्यंत दिसतं की म्हणजे मस्तानीला फारशी किंमत दिलेली दिसत नाही, पण मस्तानीचा जो मुलगा होता हो हो संशय, हो, तो संशय. पानिपतावरती यांच्या बरोबर लढायला गेलेला होता आणि तिकडे तो गेला. त्याला राज्य पण मिळतं, ते चांद्याचे नवाब अजून जे आहेत ते म्हणजे त्याचे संशय. राईट. अशी अनेक उदाहरणं आहेतच. हा रामायणामध्ये पण अशी ती रामाची म्हणजे त्यांचा जन्म होण्याच्या आधी ती जी कथा आहे, पुत्रकामेष्टी यज्ञामध्ये शृंग ऋषींना बोलवतात. तर त्या शृंग ऋषींचं यज्ञ लग्न लागायला हवं. तर त्या शृंग ऋषी, आता हे मोठे ब्राह्मण ऋषी आहेत, पण त्यांचं लग्न शेवटी दशरथाची एक दासीपुत्री होती, उषा तिचं नाव, नाही असं काहीतरी नाव आहे. तर तिच्याशी तिचं लग्न, त्या शृंग ऋषींचं लग्न लावतात. म्हणजे रामाची सावत्र बहीण त्या अर्थी. आणि मग तो यज्ञ करायचा अधिकार त्यांना प्राप्त होतो शृंग ऋषींनी, असं दिसतं. धृतराष्ट्राला एकच मुलगी, 100 मुलगे आणि एकच मुलगी, ऑफिशियल त्यावेळेला एकच सुद्धा फिमेल फिटिसाइड असणारच. असे दिसत नाही संदर्भ खरं तर. पण म्हणजे एक आहे की फिमेल पेटीसाठी नाही, ओव्हरऑल मुलांना नदीत सोडणं वगैरे होतच ना, त्या गंगेने सोडलं ना 6 मुलांना. पण धृतराष्ट्राला गांधारी सोडून अनेक बायका होत्या किंवा अनेक त्याच्या कॉन्क्युबाईन्स होत्या, त्यामुळे त्यांच्यापासून अनेक पुत्रपुत्री त्याला असणारच आहेत. त्यांचा म्हणजे संदर्भ आपल्याला फक्त नावाचा मिळत नाही. आणि हत्या करायची काय गरज आहे, बायकांना तशी काही किंमत नाहीच आहे ना, त्या असल्या काही नसल्या.
असल्याने. नाही नाही, अगदी किंमत नाही असं नाही. ज्या पॉलिटिकली मोठ्या घराण्यातून आलेल्या आहेत त्यांना काहीतरी से आहे कायम, कारण त्यांच्या बापाकडची भावाकडची मदत त्यांना हवी असते, त्यामुळे त्यांचं एक अंतःपुराचं एक स्थान आहेच कायम. ते किती आणि असावं, कैकेयी कोणत्या वगैरे संदर्भात सारख्या असं. बायका बऱ्यापैकी ढवळाढवळ करू शकत होत्याच राजकारणात. ती ती युद्धात पण निपुण होती ना, आणि हो ते हो. 2 वर मिळालेले आहेत ते त्याच्यातनच मिळवलेले आहेत. त्याच्यातनच शी हॅज अर्नड इट ऍक्च्युली. किंवा नरकासुराची मुलगी आहे ती वॉरियर आहे. सत्यभामा युद्धामध्ये निपुण होती, जी कृष्णासोबत विलली होती. ओके. आपण कितीही काळ अशा गप्पा ठोकत बसू शकतो, पण आता माझ्याकडे तसे झाल्या महत्वाचे संपल्या. प्रश्न नाहीयेत. मला एक विचित्र प्रश्न विचारायचा आहे, पण तो विचारावा की नाही असा एक प्रश्न आहे माझ्या. बिलकुल. कोर्स विचार. 14 वर्ष वनवासात राहून रामसीतेला एकदाही कसं बाळ नाही झालं? हो. 14 वर्षात आणि परत आल्या आल्या झालं. हा. याच्याविषयी काही खुलासा दिसत नाही मे बी वाल्मिकी रामायणात. ते आम्हाला शावर येत नव्हता तिकडे. काय? क्रिएटिव्ह लिबर्टी. ही कुडंट शावर इन द एनिवे व्हॉट एव्हर. आय वॉज जोकिंग. पण त्यांच्या ते रममाण झाल्याचा संदर्भ दिसतात, त्यांचे संबंध प्रस्थापित झालेले असणार आहेत. रघुवंशात तर फारच एक एरोटिक संदर्भ दिसतो. रघुवंशामध्ये जिथे रामकथा येते तिथे ती जयंत नावाचा इंद्राचा मुलगा आहे, जो आकाशातनं चाललेला होता आणि त्याला सीता दिसली, आणि ती अर्थात अर्धावृत होती. फक्त वरचा भाग आणि खालचा भाग घसलेला होता. तर तो मोहित झाला आणि त्याने कावळ्याचं रूप घेतलं आणि तो तिच्या अंगावर झडप मारायला लागला. तर त्याने झडप कुठे मारली? तर कालिदास असं म्हणतो की रामाच्या नखांनी ओरबाडल्या गेलेल्या जखमांमुळे विद्ध झालेल्या स्तनाग्रांवर त्याने जखम मारली, त्याने झडप मारली, असं रघुवंशात कालिदास म्हणतो. त्यामुळे रामायणात संदर्भ असे स्पष्ट नसले तरी रघुवंशादी काव्यांमध्ये देवर रोमॅन्टिक कपल असं त्यांना सांगायचं आहे, असं इवन दिसतं. सीतेचं हरण केल्यानंतर राम जो शोकाकुल झालाय, हो. तो म्हणजे तो केळीच्या झाडाच्या खोडाला मिठ्या मारतो, सीतेच्या मांड्यांची आठवणी वगैरे वगैरे अतिशय शृंगारिक म्हणावेत अशी वर्णनं आढळतात. राईट? माझा आवाज नीटसा येत नाहीये का? नाही येतोय. व्यवस्थित. आला. त्यामुळे पुत्रोत्पादन झालं नाही, हा आता कदाचित वाल्मिकींच्या रामायणानुसार तसं दिसत नाही, पण इतर संस्करणामध्ये पुत्रोत्पादन नसेल झालं, पण त्यांचं वैवाहिक आयुष्य बरं असावं. असंही म्हणायला याचा वापर करता येईल की बघा त्यांना केवढी जाण होती तत्कालीन लोकांना राजवाड्यात परत गेल्याशिवाय काही. ओके. चिटवळपणा कितीही करू शकतो आपण, पण मला वाटतं थांबायला काही हरकत नाही.